द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, आपल्या अचेतन मनाची शक्ती, डॉक्टर जोसेफ मर्फी द्वारा हे पुस्तक, त्या पुस्तकाचं आपण वाचन ऐकणार आहोत. तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व यशस्वी शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक. तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविस्मरणीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो हे या पुस्तकाने जगभरातील लाखो करोडो वाचकांना शिकवले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो हे डॉक्टर मर्फी याने आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळवण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता हे या पुस्तकात सांगितले आहे. आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरू करू शकता, प्रमोशन मिळवू शकता, पगार वाढ मिळवू शकता आणि लोकप्रिय होऊ शकता, हवी असलेली संपत्ती मिळवू शकता, आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता, तसेच कुटुंब, सहकार्य आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता, तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध अधिक दृढ करू शकता, भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता, चिरतरुण राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता. त्या पुस्तकामुळे तुमच्या जीवनात चमत्कार कसे घडू शकतात. जगात वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्री पुरुषांच्या जीवनात चमत्कार घडलेले मी पाहिले आहेत. जर तुम्ही तुमच्या अचेतन मनाच्या जादुई शक्तीच्या वापराला सुरुवात केली तर चमत्कार तुमच्या बाबतीतही घडू शकतात. त्या पुस्तकाचा हेतू आहे हे तुम्हाला शिकवणे की तुम्ही सवयीनुसार ज्या प्रकारे विचार करता, की शब्दचित्रे रंगवता, ते तुमचे विचार तुमचे नशीब घडवतात, त्याला आकार देतात. कारण व्यक्ती त्यांच्या अचेतन मनात जसा विचार करते तशीच ती बनते. त्याचे उत्तर तुम्हाला माहित आहे का? का एक व्यक्ती आनंदी तर दुसरी दुःखी आहे? एकाच्या पायाशील ऐश्वर्य लोळून घेते तर दुसरा इतका कर्मदरिद्री की त्याच्या हातातोंडाची गाठ होणे कठीण होते? का एक जण भयभीत व शंकाशील आहे तर दुसरा जण आत्मविश्वासाने भरपूर व स्वास्थ्यपूर्ण आहे, आस्थापूर्ण आहे? का एकाजवळ राहायला वैभवशाली महाराजासारखे घर आहे तर दुसरा झोपडपट्टीच्या टीचभर जागेत कसाबसा श्वास घेतो? का एक व्यक्ती यशाच्या शिखरावर विराजमान आहे तर दुसरी अपयशाच्या खोल दरीत चाचपडत आहे? का एक वक्ता साधारण, असाधारण व लोकप्रिय आहे तर दुसरा अगदी मामूली आणि लोकांचा नावडता आहे? का एक व्यक्ती तिच्या कामात आणि व्यवसायात अलौकिक आहे तर दुसरी आयुष्यभर राब राब राबते तरी तिच्या पदरात काही खास पडत नाही? का एक व्यक्ती असाध्य आजारातून बरी होते पण दुसरी होऊ शकत नाही? कितीतरी जण दयाळू धार्मिक लोक शरीराने आणि मनाने काय इतक्या यातना भोगत आहेत तर दुसरीकडे कितीतरी अनैतिक अधार्मिक लोक यशाची आणि प्रगतीची सोपानं चढत स्वस्थ जीवन का जगत आहेत? का एक अत्यंत सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोग घेत आहे तर दुसरा विफल आणि दुःखी का आहे? तुमच्या चेतन व अचेतन मनाच्या कारभारात या प्रश्नांची काही उत्तर आहेत. होय, नक्कीच आहे. मी हे पुस्तक का लिहिले या व अशासारख्या प्रश्नांच्या उत्तरांचा मला जो शोध लागला त्यात इतरांनाही सामील करून घ्यावे या गहन इच्छेने मला हे पुस्तक लिहायला प्रेरित केले. मनाच्या महान मूलभूत सत्यांना शक्य तितक्या सरळ भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी यात केला आहे. मला खात्रीने असे वाटते की जीवनाच्या आणि मनाच्या पायाभूत व आधारभूत नियमांना रोजच्या साध्या सोप्या भाषेत स्पष्ट करणे पूर्णपणे शक्य आहे. तुम्हाला आढळून येईल की पुस्तकाची भाषा ही दैनंदिन वर्तमानपत्रात, मासिकात, तुमच्या कार्यालयात, घरात व दैनंदिन कार्यशाळेत वापरली जाणारी भाषाच आहे. माझी तीव्र इच्छा आहे की तुम्ही या पुस्तकाचा अभ्यास करावा व त्यातील तंत्राचा अवलंब करावा. तुम्ही तसे केले तर मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही अशा चमत्कारी शक्तीला वश करू शकता जी तुम्हाला तुमच्या शंका, कुशंका, दुःख, यातना आणि अपयशाच्या गर्तेतून वर काढील. तुम्ही खरोखरच जिथे असायला हवे त्या स्थानाकडे नेण्यासाठी मार्गदर्शन करील, तुमच्या समस्या सोडवील आणि तुमच्या भावनिक व शारीरिक बेड्या तोडून टाकील आणि तुम्हाला स्वातंत्र्य, आनंद व मानसिक शांतीच्या राजमार्गावर आणून सोडेल. तुमच्या अचेतन मनाची चमत्कारी कार्यकारी शक्ती तुमचे कोणतेही आजार व दुखणे दूर करील, तुम्हाला पूर्वत ताकदवान व बळकट बनवेल. तुमच्या आंतरिक शक्तीचा वापर कसा करायचा हे शिकत असताना आपोआपच तुमच्या हातून भीतींच्या तुरुंगाची दरवाजे उघडले जातील आणि तुम्ही अशा जीवनात प्रवेश कराल ज्याला पॉलने ईश्वराच्या बालकांसाठी भव्य मुक्ती असे वर्णिले आहे. चमत्कार घडवणाऱ्या शक्तीला मुक्त करणे. आपल्या अचेतन शक्तीचा सहज पटणारा पुरावा म्हणजे आपले आजार बरे होणे.
बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या एका गाठीला ट्यूमर, ज्याला वैद्यकीय भाषेत सार्कोमा म्हणतात, याच अवचेतन मनाच्या आजार बरे करण्याच्या शक्तीचा उपयोग करून दूर केले आहे. या शक्तीने मला निर्माण केले आणि अजूनही माझ्या सगळ्या महत्वाच्या क्रियांना व कार्यांना ती नियंत्रित करीत असते. मी अवलंब केलेल्या तंत्राचे सविस्तर वर्णन त्या पुस्तकात आहेच. मला पूर्ण विश्वास आहे की इतरांना देखील त्यांच्या अचेतन मनात खोलवर असलेल्या याच अफाट उपचारक शक्तीवर विश्वास ठेवायला त्या गोष्टीची नक्कीच मदत होईल. एका वयोवृद्ध डॉक्टराचा मी आभारी आहे की ज्याच्या करुणामय सल्ल्यामुळे मला अचानक ही गोष्ट जाणवली की सृजनात्मक प्रज्ञेने माझे सगळे अवयव बनवले, माझ्या शरीराला आकार दिला, माझे हृदय धडधडते केले. ही शक्ती तिच्या प्रेरणेने मला बरेही करू शकते. हे मान्य करायला काहीच हरकत नाही. एका जुन्या म्हणीनुसार डॉक्टर जखमेवर मलमपट्टी करतो आणि देव ती बरी करतो. प्रभावी प्रार्थना चमत्कार घडवून आणते. शास्त्र शुद्ध रीतीने केलेली प्रार्थना म्हणजे आपल्या मनाच्या चेतन व अचेतन स्तरामध्ये होणारी एक सुसंवादित परस्पर क्रिया असते, जी एक विशिष्ट उद्दिष्टाकडे निर्देशित होत असते. हे पुस्तक तुम्हाला शिकवेल की तुमच्या पदरात तुमच्या दडलेल्या अफाट शक्तीच्या खजिन्यांची दारे कशी उघडायची. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात खरोखरच जे हवे ते मिळवू शकाल. एक सुखी, परिपूर्ण आणि समृद्ध जीवन जगू इच्छिता ना, तर मग चमत्कार घडविणाऱ्या तुमच्यातील या शक्तीचा वापरायला सुरुवात करा आणि दैनंदिन जीवनातील तुमचा मार्ग सुकर करा. व्यावसायिक समस्या सोडवा आणि कौटुंबिक संबंधांमध्ये सुसंवाद व माधुर्य निर्माण करा. हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचा. त्याच्या अनेक प्रकारातून तुमच्या लक्षात येईल की अद्भुत शक्ती अशी कार्य करते आणि तुमच्या दडलेल्या शहाणपणाला तसेच प्रेरणेला कसे खेचून वर काढायचे. अचेतन मनावर प्रभाव टाकणारी छोटी छोटी तंत्रे शिकून घ्या. हे पुस्तक अतिशय काळजीने, प्रामाणिकपणे व प्रेमपूर्वक वाचा. शक्तीच्या आपल्या अपरंपार भंडारातून शक्ती प्राप्त करण्याच्या नवीन शास्त्रीय मार्गांचा अवलंब करा. ते किती आश्चर्यकारक रीतीने तुम्हाला मदत करू शकते हे पडताळून पहा. शक्य आहे की ते तुमच्या जीवनातील महत्वाचे वळण ठरेल आणि मला खात्री आहे की तसेच होईल. प्रत्येक जण प्रार्थना करतो. प्रभावीपणे, परिणामकारकरित्या प्रार्थना कशी करायची हे तुम्हाला माहित आहे. आठवून पहा की तुमच्या दैनंदिन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तुम्ही शेवटी प्रार्थना केली त्याला किती काळ लोटला आहे. आणीबाणीच्या, धोक्याच्या किंवा समस्येच्या वेळी आणि केव्हा काळ डोक्यावर घोंगावतो तेव्हा तेव्हा प्रार्थना केली जाते. रोजच्या बातम्यांकडे लक्ष दिल्यास तुम्हाला दिसून येईल की एखाद्या बालकाचा असाध्य आजार बरा व्हावा म्हणून राष्ट्रात शांतता नांदावी म्हणून, किंवा खाणीत अडकलेल्या सुटकेसाठी मदतीची वाट पाहणाऱ्या खाण कामगारांसाठी सगळे देशवासी प्रार्थना करीत आहेत. निश्चितच अडचणीच्या वेळी प्रार्थना हमखास मदतीला येते, पण प्रार्थनेला आपल्या जीवनाचा अखंड आणि सृजनात्मक हिस्सा बनवण्यासाठी संकटाची वाट का पाहायची. प्रार्थनेला मिळालेले नाट्यात्मक उत्तर अनेक वर्तमानपत्रात मुख्य बातमी म्हणून चमकत असते, जो प्रार्थनेच्या परिणामकारकतेचा पुरावा असतो. हे झाले कळवळून केलेल्या प्रार्थनांच्या बाबत. पण चिमुकल्यांच्या इवल्या प्रार्थना, जेवणाच्या आधी डोळे मिटून केलेले ईश्वराचे स्मरण आणि केवळ ईश्वराशी एकरूप होऊन तादात्म्य साधण्यासाठी केलेल्या श्रद्धापूर्ण प्रार्थनाबाबत काय म्हणता येईल. लोकांसोबत काम करत असताना मी प्रार्थनेच्या अनेक प्रकारचा अनुभव केला, अभ्यास केला. माझ्या स्वतःच्या जीवनात प्रार्थनेच्या ताकदीचा अनुभव घेतला आहे. तसेच मी अशा इतर अनेकांनाही बोललोही आहे, कामही केले आहे, ज्यांना प्रार्थनेने खूप मोठा लाभ झाला आहे. प्रश्न हा आहे की प्रार्थना कशी करायची हे एखाद्याला सांगावे कसे. संकटात किंवा अडचणीत असलेले लोक तर्कनिष्ठपणे विचार करू शकत नाहीत, तसेच वागू शकत नाहीत. समस्येने गांगरून गेल्यामुळे त्यांची ऐकण्याची व समजून घेण्याची क्षमता रोखली जाते. त्यांना एखादा सोपा फॉर्म्युला अंमलात आणण्यासाठी हवा असतो, एखादा साधा पण खास उपाय जो हमखास उपयोगी पडेल. या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे त्याचा सरळसोट व्यावहारिक उपयोग. त्यात तुम्हाला अशी साधी, सरळ आणि वापरण्याजोगी तंत्रे आणि सूत्रे आढळतील, ज्यांचा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात सहज वापर करू शकाल. जगातील अनेक स्त्री पुरुषांना मी या सोप्या पद्धती शिकवल्या आहेत. या पुस्तकांची खास वैशिष्ट्ये तुम्हाला यासाठी भावतील की सहसा तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करता त्याच्या नेमके विरुद्धच तुमच्या वाट्याला काय येते, या गोष्टींची ती खुलासा करतात. जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक हजारो वेळा मला विचारतात, वारंवार प्रार्थना करूनही मला माझ्या प्रार्थनेचे उत्तर का मिळत नाही. तर या सामान्य तक्रारीचे कारण तुम्हाला या पुस्तकात सापडेल. या पुस्तकात दिलेले अचेतन मनावर परिणाम करून
प्रार्थनेला इच्छित व अपेक्षित तथास्तु कसे प्राप्त करावे त्याच्या अनेक प्रकारचे वर्णन या पुस्तकाला अनन्यसाधारण व बहुमूल्य बनवते. या प्रार्थनेच्या प्रकारांची मदत तुम्हाला प्रत्येक अडचणीच्या वेळी होईल. तुम्ही कशावर विश्वास ठेवता? बहुतेक लोकांना असे वाटत असते की त्यांच्या ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्या गोष्टीमुळे त्यांची प्रार्थना फळाला आली, पण वस्तुस्थिती याच्या विरुद्ध असते. प्रार्थनेला फळ तेव्हा प्राप्त होते जेव्हा व्यक्तीचे अचेतन मन व्यक्तीच्या मानस चित्राला किंवा विचाराला प्रतिसाद देते. विश्वासाचा हाच नियम म्हणजे जगातील सर्व धर्मात कार्यरत असलेले गूढ तत्व होय. त्यांच्या मानसशास्त्रीय सत्यामागे हेच कारण दडले आहे. बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन यांच्या धर्मात भिन्नता असूनही त्यांना त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळते. असे का होते? याचे उत्तर हे आहे की प्रार्थनेची पूर्ती कोणत्याही विशिष्ट वंश, धर्म, विधी, कर्मकांड, सूत्र, प्रार्थना विधी, अवतार, बळी किंवा प्रसाद चढवल्याने होत नाही, तर ज्यासाठी प्रार्थना केली जाते त्यांच्याबद्दलच्या विश्वासामुळे किंवा मानसिक स्वीकृतीमुळे व ग्रहण क्षमतेमुळे ते घडते. जीवनाचा नियम हा आस्थेचा नियम आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की विश्वास आणि आस्था म्हणजे तुमच्या मनातील विचार. व्यक्ती ज्या प्रकारे विचार करते, अनुभवते आणि विश्वास करते तशीच तिच्या मनाची, शरीराची व एकंदर परिस्थितीची अवस्था असते. तुम्ही काय व का करीत आहात हे समजून घेऊन त्यावर आधारित असलेले एक तंत्र तुमच्या जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींना मूर्तिमंत साकार करू शकते. मुळात तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळवणे म्हणजेच तुमची हार्दिक इच्छा परिपूर्ण होणे. इच्छा प्रार्थना आहे. प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, आनंद, सुरक्षितता, मानसिक शांती आणि खरी अभिव्यक्ती हवी असते. पण आपल्यापैकी किती जणांना हे सगळे मिळते? युनिव्हर्सिटीच्या एका प्रोफेसरने नुकतेच माझ्यापाशी कबूल केले की मला माहित आहे की मी जर माझा मानसिक दृष्टिकोन बदलला आणि माझ्या भावनिक जीवनाला नवीन दिशा दिली तर माझ्या हृदयाची स्थिती सुधारू शकते. मला माहित आहे, पण अडचण ही आहे की त्याच्यासाठी माझ्याजवळ कोणतेच तंत्र, प्रक्रिया किंवा कार्यपद्धती नाही. माझे मन सतत माझ्या अनेक समस्यांवर दोलायमान होत असते आणि मी हताश, दुःखी आणि पराभूत अनुभव करतो. त्या प्रोफेसरची परिपूर्ण आरोग्याची इच्छा होती, पण आवश्यकता होती त्यांचे मन कसे काम करते याच्या माहितीची. हे ज्ञान त्यांना प्राप्त झाले तर त्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. या पुस्तकात सांगितलेल्या उपचार पद्धतीचा वापर करून ते पूर्णपणे निरोगी झाले. एक मन सर्व व्यक्तीसाठी सामायिक असते. तुमच्या अचेतन मनाची अद्भुत चमत्कार करणारी शक्ती तुमच्या माझ्या जन्माआधी अस्तित्वात होती. जगात कोणत्याही धर्माच्या उदयापूर्वीपासून ती होती. जीवनाचे महान शाश्वत सत्य आणि सिद्धांत सगळ्या धर्माच्या आधीपासून आहेत, सनातन आहेत. मनात हेच विचार करून मी तुम्हाला पुढच्या प्रकरणात आग्रह करतो की अद्भुत जादुई कायाकल्प करणाऱ्या शक्तीचा ताबा मिळवा. ती तुमच्या मानसिक व शारीरिक जखमा भरून काढेल, भयभीत मनाला भयमुक्त करेल आणि तुम्हाला दारिद्र्य, असफलता, दुःख, अभाव आणि विफलतेच्या मर्यादापासून पूर्णपणे मुक्त करेल. तुम्हाला एवढेच करायचे आहे की तुम्हाला ज्या शुभत्वाला प्रत्यक्षात आणू इच्छिता त्याच्यासाठी मानसिक आणि भावनिकरित्या स्वतःला जोडून घ्या. तुमच्या अचेतन मनाची सर्जनात्मक ताकद तुम्हाला तसाच प्रतिसाद देईल. आजच सुरुवात करा. आत्ताच तुमच्या जीवनात चमत्कार घडू द्या. करीत राहा तोपर्यंत पहाटेच्या प्रकाशाचे पहिले किरण उगवत नाही आणि अंधाराची वटवागळ पंख फडफडीत उडून जात नाहीत. प्रकरण पहिलं, धडा पहिला. तुमच्या आतील खजिना. अपरंपरा समृद्धी तुमच्या अगदी हाताशी आहे, मात्र ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमचे मानसिक नेत्र उघडायला हवे आणि आनंद संपदेचे हे भांडार निरखून पाहायला हवे. तुमच्या आत अफाट समृद्धीचा खजाना आहे आणि वैभवशाली, सुखद आणि भरपूर समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला जे जे हवे ते सगळे त्यातून तुम्ही मिळवू शकता. अनेक लोकांना त्यांच्या स्वतःच्या अव्यक्त सामर्थ्याची जाणीवच नसते, कारण त्यांना त्यांच्या आत दडलेल्या अनंत बुद्धिमत्तेच्या व पारावार प्रेमाच्या व खजिन्याचा पत्ताच नसतो. तुम्हाला त्या खजिन्यातून जे हवे ते मिळवू शकता. जेव्हा लोखंडाच्या तुकड्यात चुंबकीय गुण निर्माण केले जातात तेव्हा तो तुकडा त्याच्या वजनाच्या 12 पट वजन उचलू शकतो, पण त्याचे चुंबकीय गुण काढून घेतलं तर त्याचा तो साधे हलकेही एक पक्षाचे पिसी उचलू शकत नाही. त्याचप्रमाणे जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक असे जे असे चुंबकीय गुणांनी भरलेले असतात, त्यांचा आत्मविश्वास व श्रद्धा ठासून भरलेली असते. त्यांना माहित असते की त्यांचा जन्मच यशस्वी होण्यासाठी, जिंकण्यासाठी झालेला आहे. बाकीच्या इतर बऱ्याचशा लोकांमध्ये हे गुण नसतात. ते भीती आणि शंका पोषणकाने भरलेले असतात.
जेव्हा त्यांच्यासमोर एखादी संधी येते तेव्हा ते म्हणतात, जर मी असफल झालो तर, माझे आर्थिक नुकसान झाले तर लोक माझ्यावर हसू शकतात. अशा प्रकारचे लोक जीवनात जास्त पुढे जाऊ शकत नाहीत. त्यांच्या भीतीने त्यांना जागीच जखडून ठेवलेले असते. तरी सुद्धा एक चुंबकीय व्यक्ती बनू शकाल. तुम्ही सुद्धा एक चुंबकीय व्यक्ती बनू शकाल जेव्हा तुम्ही पुढील सनातन रहस्याचा शोध घ्याल व त्याच्या व्यवहारात उपयोग करायला लागाल. तेव्हा सनातन रहस्य, समजा तुम्ही कोणी या सनातन रहस्याबद्दल विचारले तर तुम्ही उत्तर काय द्याल? परमाणु ऊर्जा, अंतरिक्षातील इतर ग्रहांवर प्रवास, कृष्णविवर नाही, त्यापैकी काहीच नाही. मग हे सनातन रहस्य आहे तरी काय? एखाद्याला ते कुठे सापडेल? त्याला कसे समजून घेता येईल व कृतीत आणता येईल? उत्तर अगदी सोपे आहे. हे रहस्य आहे तुमच्या स्वतःच्या अचेतन मनात दडलेली अद्भुत चमत्कार घडवून आणणारी शक्ती व सामर्थ्य. तुमच्या अचेतन मनाची अद्भुत शक्ती. एकदा का तुम्ही तुमच्या दडलेल्या त्या अचेतन मनाच्या शक्तीच्या संपर्कात आलात व तिचा अडलेला प्रवाह मुक्त केलात की मग तुम्ही तुमच्या जीवनात अधिक सत्ता, अधिक संपत्ती, अधिक चांगले स्वास्थ्य, अधिक सुख आणि अधिक आनंद प्राप्त करू शकता. तुम्हाला या शक्तीला प्राप्त करण्याची गरजच नाही, कारण ती तुमच्यात आधीपासूनच आहे. तुम्ही फक्त तिचा उपयोग कसा करायचा हे शिकायचे आहे. तुम्ही त्याला समजून घ्यायला हवे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील सगळ्या क्षेत्रांमध्ये तिचा वापर करू शकाल. त्या पुस्तकात स्पष्ट केलेल्या सोप्या तंत्राचे व प्रक्रियांचे जर तुम्ही पालन केले तर तुम्हाला आवश्यक ते ज्ञान प्राप्त होईल. तुम्ही तिला समजू शकाल. तुम्ही एका नव्या प्रकाशाने प्रेरित व्हाल आणि तुमच्यात एक असा नवा जोम निर्माण होईल, त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या सगळ्या आशा पूर्ण करू शकाल. तुम्ही सगळे स्वप्ने प्रत्यक्षात साकार करू शकाल. आत्ताच निर्णय घ्या की तुमचे जीवन कधी नव्हते इतके उदार, महान, समृद्ध आणि भव्य बनवणार आहात. तुमच्या अचेतन मनात खोलवर अपरंपार शहाणपण, शक्ती व तुम्हाला जे आवश्यक आहे त्याचा अपार पुरवठा आहे. तुम्ही त्याला विकसित व व्यक्त करावे यासाठी ते तुमची वाट पाहत आहे. तर तुम्हीच आत्ताच तुमच्या या खोलवर असलेल्या सुप्त क्षमतांना जाणून घेतले तर त्या बाह्य जगात साकार रूप धारण करतील. जर तुम्ही मोकळ्या व ग्रहणशील मनाचे असाल तर तुमच्या अचेतन मनातील अपरंपार बुद्धिमत्ता तुम्हाला जे जे म्हणून जाणून घ्यायची इच्छा असेल ते सगळे तुम्हाला समजावून देईल. अगदी कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही ठिकाणी तुम्ही नवे विचार व कल्पना प्राप्त करू शकता, नवीन शोध लावू शकता, संशोधन करू शकता, नवीन कलाकृतींना जन्म देऊ शकता. तुमच्या अचेतन मनातील अपार प्रज्ञा तुम्हाला आश्चर्य वाटावे असे नवलाईचे ज्ञान प्राप्त करून देऊ शकते. तिला तुमच्यासमोर प्रकट होऊ द्या आणि मग पहा की तुमच्या जीवनात कशी एक परिपूर्ण अभिव्यक्तीच्या आणि तुम्ही खरोखर ज्या स्थानी असायला हवे त्या स्थानाच्या प्राप्तीचा मार्ग दाखवते. तुमच्या अचेतन मनाने तुम्हाला दिलेल्या शहाणपणामुळे तुम्ही आदर्श जोडीदाराला तसेच योग्य व्यावसायिक भागीदाराला तुमच्याकडे आकर्षित करू शकाल. तुम्हाला हवा तितका पैसा कसा कमवायचा हेही तुम्हाला शिकवी आणि तुम्हाला असे आर्थिक स्वातंत्र्य देईल ज्यामुळे तुम्ही तुमच्या मनाच्या इच्छेप्रमाणे बनू शकाल, करू शकाल व वागू शकाल. विचार, भावना, शक्ती, प्रकाश, प्रेम आणि सौंदर्याच्या या आंतरिक विश्वाचा शोध लावणे हा तुमचा अधिकारच आहे. त्याची ताकद अदृश्य जरूर आहे पण ती विराट व महाशक्तिशाली आहे. तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर व प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव तुम्हाला तुमच्या अचेतन मनात सापडेल. जेव्हा तुम्ही या सुप्त शक्ती जागृत कराल तेव्हा मुबलकता, सुरक्षितता, सुख व अधिकार प्राप्तीसाठी आवश्यक ती शक्ती आणि शहाणपण तुमच्या ताब्यात येईल. त्या अचेतन मनाच्या शक्तीने लोकांना पांगळ्या अवस्थेतून उचलून त्यांना पुन्हा एकदा परिपूर्ण, शक्तिशाली आणि मजबूत बनवलेले मी पाहिले आहे. त्यांच्या मनाने बंधनांच्या सगळ्या साखळ्या तोडून त्यांना सुख, स्वास्थ्य आणि आनंदी अभिव्यक्तीच्या मुक्त गगनात विहार करायला पंख दिले आहेत. तुमच्या अचेतन मनात चमत्कारिक उपचारक बल आहे. ते त्रस्त मनाला बरे करू शकते, भंगलेल्या हृदयाला जोडू शकते, तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भौतिक आणि शारीरिक बंधनातून मुक्त करू शकते. कार्यकारी आधाराची गरज. जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला पुढचे पहिले पाऊल उचलणे अनिवार्य ठरेल. तुम्हाला एक सार्वत्रिक उपयोगाचा कार्यकारी आधार, वर्किंग बेसिस शोधावा लागेल. तुम्ही तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीचा वापर करण्यात कुशलता प्राप्त करण्याआधी तुम्हाला त्या शक्तीची तत्वे, सिद्धांत समजून घ्यायला हवेत. एकदा ती तत्वे समजून घेऊन त्या शक्तीचा वापर तुम्ही करायला लागलात की तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे तुम्हाला विशिष्ट परिणाम निश्चितच मिळतील. विशिष्ट ध्येयांच्या व निश्चित उद्दिष्टांच्या परिपूर्तीसाठी त्या शक्तीचा तुम्ही वापर करू शकाल. अनेक वर्षे मी केमिस्टचा व्यवसाय केला आहे. माझ्या प्रशिक्षणाच्या प्रारंभीच्या काळात मी हे शिकलो आहे की जर तुम्ही हायड्रोजनचे 2 व ऑक्सिजनचा 1 परमाणू एकत्र केला तर तुम्हाला पाणी मिळते. कधीतरी किंवा अधिकतर वेळी नाही तर नेहमीच.
जर तुम्ही ऑक्सिजनचा व कार्बनचा प्रत्येकी एक एक परमाणू एकत्र केला तर त्यापासून एक विषारी गॅस कार्बन डायऑक्साईड मोनोऑक्साईड तयार होईल. पण तुम्ही जर ऑक्सिजनचा आणखीन एक परमाणू मिसळला तर त्यापासून कार्बन डायऑक्साईड मिळेल, एक असा गॅस जो प्राण्यांसाठी हानिरहित आणि वनस्पतीसाठी पोषक असतो. ही सगळे तत्वे सार्वत्रिक व न बदलणारे आहेत. अशा कशांनाच आपण सिद्धांत म्हणतो. कार्य करण्याच्या दृष्टीने तुमच्या अचेतन मनाचे सिद्धांत हे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणिताच्या सिद्धांतापेक्षा वेगळे नाहीत. जर तुम्हाला रासायनिक किंवा भौतिक बळांचा वापर करायचा असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रातील नियम शिकणे आवश्यक असते. पाणी त्याचा स्तर स्वतःच शोधून घेते हा एक सर्व संबंध सिद्धांत आहे. हा सिद्धांत प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी पाण्याला आणि पाण्यासारख्या सगळ्या तरल द्रव पदार्थांना लागू पडतो. प्राचीन इजिप्तच्या लोकांना हे नियम माहित होते. आव्याड व पिरामिडच्या पायाला समतोल करण्यासाठी त्यांनी याच नियमांचा वापर केला. आज आधुनिक काळातील इंजिनियर्स देखील सिंचन योजनेपासून जलविद्युत शक्तीच्या योजना बनवण्यासाठी याच नियमांचा वापर करतात. आणखीन एक उदाहरण घ्या. उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात हे कोणत्याही वेळी, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही ठिकाणी सत्य आहे. जर तुम्ही लोखंडाच्या तुकड्याला तापवले तर तो प्रसरण पावतो. मग ते लोखंड चीनमध्ये असो, इंग्लंड किंवा भारतात असो किंवा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या अंतरिक्ष यानात असो, पदार्थ उष्णतेने प्रसरण पावतो हे एक सर्वव्यापी सत्य आहे. तसेच हे एक सर्वव्यापी सत्य आहे की तुम्ही तुमच्या अचेतन मनावर जी छाप टाकता ती परिस्थिती, अनुभव आणि घटनेच्या रूपात व्यक्त होत असते. तुमची प्रार्थना फलीभूत होते कारण तुमचे मन एक सिद्धांत आहे आणि सिद्धांत म्हणजेच माझ्यामध्ये एखादी गोष्ट कशी कार्य करते ती पद्धत. उदाहरणार्थ, विजेचा एक महत्वपूर्ण सिद्धांत आहे की विद्युत ही उच्च क्षमतेपासून निम्न क्षमतेकडे वाहते. जेव्हा तुम्ही विजेचा दिवा लावता किंवा विजेच्या शेगडीवर स्वयंपाक करता तेव्हा तुम्ही हा नियम बदलत नाही, तर तुम्ही त्या नियमांचा वापर करता. निसर्गाशी सहकार्य साधून तुम्ही असे आश्चर्यकारक आविष्कार व शोध लावू शकता जे मानवतेसाठी असंख्य वरदान रूप ठरू शकतात. तुमच्या अचेतन मन एक सिद्धांत आहे. ते विश्वास या नियमानुसार कार्य करते. तुम्हाला माहित असायला हवे की विश्वास काय आहे, तो का आणि कसे कार्य करतो. बायबलमध्ये सरळ, स्पष्ट व सुंदरपणे सांगितले आहे. जो कोणी या पर्वताला सांगेल इथून दूर हो आणि समुद्रात चालता हो, आणि ज्याच्या हृदयात यत्किंचितही शंका नसेल पण विश्वास असेल की तो जे म्हणतो ते होणारच, तर तो जे म्हणेल ते होईलच. तुमच्या मनाचा सिद्धांत हा विश्वासाचा सिद्धांत आहे. याचा अर्थ असा की आपले मन कसे कार्य करते यावर विश्वास ठेवणे, प्रत्यक्ष विश्वासावरच विश्वास ठेवणे. तुमचा विश्वास म्हणजे तुमच्या मनातील विचार आहे, इतकेच, यापेक्षा बाकी काहीच नाही. तुमचे सगळे अनुभव, घटना, परिस्थिती आणि कृती या तुमच्या अचेतन मनाने तुमच्या विचारांना दिलेल्या प्रतिक्रियेतून निर्माण झालेल्या असतात. नेहमी लक्षात असू द्या की तुम्हाला मिळणारे परिणाम हे तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता त्या गोष्टीमुळे मिळत नाहीत, तर तुमच्या मनाने त्या गोष्टीवर ठेवलेल्या विश्वासामुळे मिळत असतात. मानवजातीला अतिदुःख व त्रास देणारे फसवे विश्वास, मत, अंधश्रद्धा आणि भय स्वीकारणे बंद करा. ते कधीच बदलत नाहीत. अशा सनातन व शाश्वत सत्यावर विश्वास ठेवायला लागा. या वळणावर पोहोचल्यावर तुम्ही अधिक पुढे, उच्च आणि ईश्वराप्रती वाटचाल करू लागाल, अधिक उन्नत व्हाल. जे लोक हे पुस्तक वाचून त्यात दिलेल्या अचेतन मनाच्या सिद्धांतांची श्रद्धापूर्वक अंमलबजावणी करतील त्यांना स्वतःसाठी व इतरांसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने व परिणामकारकरित्या प्रार्थना करण्याची क्षमता प्राप्त होईल. क्रिया आणि प्रतिक्रिया या शाश्वत नियमानुसारच तुमच्या प्रार्थनेला फळ मिळत असते. विचार म्हणजेच प्रारंभिक क्रिया असते. त्या विचाराला मिळालेली प्रतिक्रिया म्हणजे तुमच्या अचेतन मनाने दिलेला प्रतिसाद असतो. तो तुमच्या विचारांशी सुसंगत असतो. तुमच्या मनात सुसंवादिता, आरोग्य, शांती आणि सद्भावाच्या संकल्पना भरून वाहून जाऊ द्या आणि मग तुमच्या जीवनात चमत्कार घडायला लागतील. मनाचा दुटप्पीपणा. आपले मन जरी एकच असले तरी त्याचे दोन ठळक व विशिष्ट कार्यकारी भाग आहेत. या दोन्ही भागांना विभाजित करणारी सीमारेषा तुमच्या अभ्यासकांना चांगलीच माहीत असते. मनाची दोन प्रकारची कार्ये मुळातच परस्परांपासून भिन्न आहेत. दोन्हीत स्वतःचे विशिष्ट भिन्न असे गुण व शक्ती आहेत. मनाच्या दोन भिन्न कार्यामध्ये फरक करण्यासाठी त्याने वेगवेगळी नावे दिलेली गेलेली आहेत. यामध्ये वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ मन, चेतन व अवचेतन मन, जागृत व सुप्त मन, वरवरचा व खोलवरचा अहम किंवा स्वैच्छिक व अनैच्छिक मन, पुरुष आणि स्त्री मन आणि इतर अशा अनेक नावांचा समावेश होतो. त्यांना दिलेली नावे काहीही असो, पण त्या नावांवरूनच त्यांच्या दोन विरोधी कार्याचा अंदाज येतो. या पूर्ण पुस्तकात मी मनाच्या या दुटप्पी स्वभावासाठी चेतन व अचेतन ही नावे वापरली आहेत.
जर तुम्हाला दुसरा एखादा शब्द सोपा वाटत असला तर तुम्ही तो वापरू शकता. महत्वाचा आरंभ बिंदू हा आहे की मनाच्या त्या दुटप्पी स्वभावाला ओळखणे व मान्य करणे. चेतन आणि अचेतन मन, आपल्या मनाची ही दोन प्रकारची कार्य समजून घेण्याचा एक मजेशीर मार्ग म्हणजे तुमच्या मनाला एक बगीचा समजा. तुम्ही त्याचे माळी आहात. दिवसभर तुम्ही तुमच्या अचेतन मनात विचारांचे बी पेरत असता, पण अधिकतर वेळी तुम्हाला याची जाणीवच नसते, कारण ही विचार बीजे तुमच्या सवीच्या विचार प्रक्रियेवर आधारित असतात. तुम्ही तुमच्या अचेतन मनात जे जे पेराल त्याचे पीक तुम्हाला तुमच्या शरीरात व परिस्थितीत काढावे लागेल. कल्पना करा की तुमचे अचेतन मन अतिशय सुपीक जमिनीचा पट्टा आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे बी अंकुरित होऊन तुम्हाला वाढीस लागेल, मग ते चांगले असो या वाईट. जर तुम्ही काटे पेराल तर तुम्हाला द्राक्ष मिळतील, जर तुम्ही रानटी झुडपं लावली तर अंजिराचे पीक मिळेल. प्रत्येक विचार एक कारण आहे आणि प्रत्येक परिस्थिती एक परिणाम आहे. म्हणूनच ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की तुम्ही त्याच्यावर तुमच्या विचारांवर ताबा ठेवावा. अशा रीतीनेच तुम्हीच निर्माण करू शकता अपेक्षित परिस्थिती. आताच तुमच्या अचेतन मनात शांती, आरोग्य, योग्य कृती, सद्भाव आणि समृद्धीच्या विचारांची पेरणी करायला सुरुवात करा. त्या गुणांच्या बाबत शांतपणे आणि पूर्ण विश्वासाने विचार करा. तुमच्या चेतन व तर्कनिष्ठ मनात त्यांचा पूर्णपणे स्वीकार करा. नेहमी त्या अद्भुत विचारांचे बी तुमच्या मनाच्या बगीचात पेरत चला आणि मग उत्कृष्ट पीक कापणीसाठी तरारून येईल. जेव्हा तुम्ही योग्य रीतीने विचार कराल तेव्हा तुम्ही सत्य जाणून घ्याल. जेव्हा तुमच्या अचेतन मनात पाठवलेले विचार सृजनात्मक, सुसंवादी आणि शांतिमय असतील तेव्हा जादुई कार्य करणारी तुमच्या अचेतन मनाची शक्ती त्या विचारांना प्रतिसाद देईल. ती सुसंवादी परिस्थिती निर्माण करील, सुखद व आनंददायी परिसर आणि प्रत्येक गोष्टीतून उत्कृष्टतेच निर्माण करील. जेव्हा तुम्ही तुमच्या विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू लागता तेव्हा तुम्ही तुमच्या अचेतन मनाच्या ताकदीला कोणत्याही समस्येच्या व अडचणीच्या वेळी वापरू शकता. खरे तर अशा प्रकारे तुम्ही सजगतेने सर्व गोष्टींना नियंत्रित करणाऱ्या सर्व शक्तिमान नियमाशी व अपरिमित शक्तीशी सुसंवाद साधत असता. तुमच्या सभोवताली पहा. तुम्ही कुठेही राहत असा, तुमचा सामाजिक स्तर कोणताही असो, तुमच्या निदर्शनास येईल की अधिकतर लोक बाह्य जगात जगत असतात आणि ते अधिक आत्मज्ञानी आहेत. ते तीव्रतेने आंतरिक जगात रममान होत असतात. त्यांना जाणीव असते की, आणि तुम्हालाही ती जाणीव होईलच, आंतरिक जगच बाह्य विश्वाला निर्माण करीत असते. तुमचे विचार, भावना आणि तुमच्या मनचक्षु समोर उभ्या केलेल्या प्रतिमाच तुमच्या अनुभवांना संघटित करीत असतात. ते आंतरिक विश्व म्हणजे एकमेव रचनात्मक शक्ती आहे. तुम्हाला बाह्य जगात आढळणारी प्रत्येक गोष्ट तुम्हीच तुमच्या आंतरिक मनाच्या विश्वात सहेतुकपणे किंवा अहेतुकपणे निर्माण केलेली असते. जर तुम्ही चेतन व अचेतन मनाच्या क्रिया प्रतिक्रियाबाबतचे सत्य शिकून घेतले तर तुम्ही तुमचे पूर्ण जीवन बदलू शकता. जर तुम्हाला बाह्य परिस्थिती बदल हवा असेल तर तुम्ही कारण बदलले पाहिजे. अधिकतर लोक परिस्थिती आणि घटना बदलण्यासाठी त्यांच्याशी संघर्ष करीत असतात. असे करणे म्हणजे खरे तर वेळेचा व श्रमाचा भयंकर मोठा अपव्यय आहे. ही परिस्थिती कोणत्या कारणामुळे निर्माण झाली तेच त्यांना समजत नसते. तुमच्या आयुष्यातून गोंधळ, विसंवाद, कमतरता आणि मर्यादा दूर करण्यासाठी त्याचे मूळ कारण दूर केले पाहिजे. हे मूळ कारण आहे तुम्ही ज्या रीतीने तुमच्या अचेतन मनाचा वापर करता, ही पद्धत, त्यात तुम्ही जे विचार, चित्रे व प्रतिमा भरता ते सगळे याला कारणीभूत ठरतात. कारण बदला आणि तुम्ही पाहाल की परिणाम पण बदललेले. खरेच हे इतके सोपे आहे. तुम्ही कारण बदला आणि परिणाम पण बदलेल. खरेच हे इतके सोपे आहे. आपण सगळे अथांग स्मृतीच्या सागरात विहरत असतो. तुमचे चेतन मन तुमच्या अचेतन विचारांबाबत अत्यंत संवेदनक्षम असते. हे चेतन विचार असा साचा बनवित असतात ज्यात तुमच्या अचेतन मनाची पारावार बुद्धिमत्ता, शहाणपण, महत्वपूर्ण जोम आणि शक्ती प्रवाहित होत असतात. जर तुम्ही त्या चेतन विचारांचा साचा सकारात्मक दिशेने आकारलात तर त्यात प्रवाहित होणारी अचेतन मनाची अपार ऊर्जा तुमच्या अधिकाधिक लाभांसाठी वळवता येईल. त्या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात अचेतन मनाच्या नियमांना कसे लागू करायचे याबाबत मजबूत आणि विशिष्ट उदाहरणांचे पुरावे दिलेले आहेत. एकदा तुम्ही या तंत्राचा वापर करायला शिकले की मग तुम्ही गरिबीच्या व अभावाच्या जागी विपुलता व समृद्धी, अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या ऐवजी ज्ञान व शहाणपण, आंतरिक संघर्षाऐवजी शांती, अपयशाच्या जागी यश, दुःखाच्या ऐवजी आनंद, अंधकाराच्या ऐवजी तेजोमय प्रकाश, विसंगती ऐवजी सुसंगती, भीतीच्या ऐवजी विश्वास, श्रद्धा अनुभवात. यापेक्षा अद्भुत वरदान दुसरे कोणते असेल?
बहुतेक महान शास्त्रज्ञ, कलाकार, कवी, गायक, लेखक आणि संशोधक यांना चेतन आणि अचेतन मनाच्या कार्याची प्रगाढ समज असते. या ज्ञानापायी तर त्यांना त्यांचे उद्दिष्ट गाठण्याचे बळ मिळते. एकदा महान ऑपेरा गायक एनरिको केरुसो हे स्टेजवर येण्याच्या भीतीने ग्रासले होते. भीतीमुळे त्यांच्या गळाचे स्नायू अडकले होते. त्यांच्या स्वरयंत्राला जणू पक्षाघात झाला. ते निकामी झाले. स्टेजवर येण्याच्या पोशाख घालून ते स्टेजच्या मागे उभे होते आणि त्यांच्या कपाळापासून वरून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यांना ऐकायला आतुरलेल्या हजारो श्रोत्यांसमोर त्यांना काही क्षणातच उभे राहायचे होते, गायचे होते. थर कापत ते स्वतःशी म्हणाले, मी गाऊ शकणार नाही. ते सगळे माझ्यावर हसतील. माझी कारकीर्द संपली. ते त्यांच्या ड्रेसिंग रूम कडे जायला वळले. नंतर अचानक थांबले आणि ओरडले, माझ्यातील लहान मी माझ्यातील मोठ्या मीचा गळा दाबायचा प्रयत्न करीत आहे. ते पुन्हा स्टेजच्या दिशेने वळले व ताठ उभे राहिले. इथून निघून जा, चालता हो. त्यांनी लहान मीला उद्देशून आज्ञा केली. मोठा मी माझ्यामार्फत गाऊ इच्छितो. केरुसो साठी मोठा मी म्हणजे त्यांच्या अचेतन मनाची असीम शक्ती आणि शहाणपण. ते मोठ्याने ओरडू लागले, चालता हो, चालता हो, मोठा मी गाणार आहे. त्यांच्या अचेतन मनाने त्यांच्या आतील महत्वाच्या ताकदीचा प्रवाह मुक्त करीत त्यांना प्रतिसाद दिला. जेव्हा त्यांना स्टेजवर बोलावले गेले तेव्हा ते स्टेजवर जाऊन असे भव्य दमदारपणे गायले की श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकतच राहिले. तुम्ही या अगोदर जे शिकला आहात त्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की केरुसोला मनाच्या या दोन पातळ्या माहित होत्या, चेतन किंवा तार्किक किंवा अचेतन किंवा अतार्किक. आपले अचेतन मन प्रतिक्रियाशील असते. ते तुमच्या विचारानुरूप प्रतिक्रिया करीत असते. जेव्हा तुमचे चेतन मन केरुसोचा लहान मी भीती, चिंता व तणावाने ग्रासलेले असते तेव्हा या भावनांमुळे तुमच्या अचेतन मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. कधी या विचारांमुळे चेतन मन तीव्र भीती, माघार आणि निराशेने भरून जाते. तुमच्यावर कधी असे घडले तर तुम्ही देखील महान केरुसोच्या उदाहरणाप्रमाणे वागू शकता. तुमच्या मनात खोलवर निर्माण झालेल्या अतार्किक भावनांना तुम्ही अधिकारवाणीने व ठामपणे आदेश देऊ शकता. तुम्ही म्हणू शकता, चुप बस, शांत राहा, मी पूर्णपणे माझ्या नियंत्रणात आहेस. तू माझ्या आज्ञेचे पालन केलेच पाहिजेस. तू माझ्या आदेशाचा ताबेदार आहेस. जिथे तुझा संबंध नाही तिथे तू उगाच लुडबुड करू नकोस. जेव्हा तुम्ही खोलवरच्या स्वच्या अतार्किक चळवळीशी अधिकारवाणीने व ठामपणे बोलता तेव्हा काय होते ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचे मन सुसंवादी व शांत भावनाने भरून जाईल. म्हणून या मनाला अचेतन किंवा व्यक्तिनिष्ठ मन म्हटले जाते. दोन्ही मनाच्या कार्यपद्धतीतील ठसठशीत फरक. दोन्ही मनाच्या कार्यपद्धतीतील ठसठशीत फरक. चेतन मन जहाजाच्या कप्तानासारखे असते. कप्तान जहाजाला दिशा देतो. इंजिनिअरिंग रूम मधील कर्मचाऱ्यांनी तोच आदेश देतो. त्याच्या आदेशानुसार ते कर्मचारी बॉयलर इत्यादी विविध यंत्रे हाताळत असतात. त्यांना हे माहीत नसते की ते कोठे जात आहेत. ते फक्त कप्तानाच्या आदेशाचे पालन करीत असतात. जहाजाच्या तुटकावर उभ्या असलेल्या या माणसाने त्याच्याकडील कंपास, शोकायंत्र इत्यादी उपकरणाने दिलेल्या माहितीचा अर्थ लावून चुकीचे आदेश दिले तर इंजिन रूमचे लोक त्याच्या आदेशाचे पालन करतील, कारण तो त्याचा बॉस आहे. तो काय करीत आहे हे त्याला माहीत असायला हवे. त्यामुळे जहाजाच्या क्रूचे सदस्य त्याच्याशी वाद घालत नाहीत. ते फक्त त्याच्या आदेशाचे पालन करतात. तसा जहाजाचा कप्तान जहाजाचा मालक असतो आणि इतर त्याचे आदेश मानतात. तसेच तुमचे चेतन मन तुमच्या जहाजाचा कप्तान व मालक आहे. तुमचे शरीर, तुमचा परिवेश आणि तुमच्या सगळ्या बाबींच्या जहाजाचा. तुमचे चेतन मन कशावर विश्वास ठेवते व काय स्वीकारते यावर आधारित असलेल्या तुमच्या आदेशाचे पालन तुमचे अचेतन मन मुकाट्याने करीत असते. ते त्याबाबत काहीही प्रश्न करीत नाही. तसेच जे आदेश कशावर आधारित आहेत त्याच्याशी त्याला कर्तव्य नसते. बस तुमच्या आदेशाचे पालन करणे एवढेच त्याला समजते. जर तुम्ही पुन्हा पुन्हा स्वतःशीच म्हणत असाल मला हे परवडणार नाही तर तुमचे अचेतन मन तुमचे शब्द खरे करते. तुम्हाला हवे ते तुम्ही खरेदी करू शकणार नाही हे पाहणे हे त्याचे काम असते. जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही मला ही गाडी, ते घर विकत घेणे, अमुक ठिकाणी सुट्टी घालवायला जाणे शक्य नाही तोपर्यंत तुम्ही खात्री बाळगा की तुमचे अचेतन मन तुमच्या आदेशाचे पालन करीलच. तुम्हाला आयुष्यभर त्या वस्तूंचा अभाव सलत राहील आणि तुम्हाला वाटते की परिस्थिती तशीच आहे. तुम्हाला कधी कळतच नाही की तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांमुळे ती परिस्थिती निर्माण केली आहे. मागच्या ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला साऊथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत शिकणारी नीना डब्ल्यू नावाची एक तरुणी बिव्हर्ली हिल्सच्या एका महागड्या शॉपिंग सेंटरमध्ये फिरत होती. बफेलो न्यूयॉर्क येथे असलेल्या तिच्या कुटुंबासोबत
ती येणाऱ्या सुट्टी घालवणार होती. त्याच्याबाबतच्या भावी योजना करण्यात तिने मन गुंगून ठेवले होते. शॉपिंग सेंटरच्या एका दुकानात मांडून ठेवलेल्या शोकेस मधील एक सुंदर स्पॅनिश कातडी बॅगने तिचे लक्ष वेधून घेतले. तिने त्या बॅगकडे आशाळभूतपणे पाहिले आणि तिचे लक्ष त्या बॅगच्या किमतीच्या टॅगकडे गेले आणि तिचा विश्वास रोखला गेला. ती स्वतःशी म्हणणारच होती, अशी भारी बॅग मी कधीच घेऊ शकणार नाही. तितक्यात अचानक तिला माझ्या व्याख्यानात मी म्हटलेले शक्य आठवले. कधीही नकारात्मक वाक्याला पूर्ण करू नका, त्याला तात्काळ उलटवून सकारात्मक करा आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडतील. दुकानाच्या काचेतून त्या बॅगकडे निरखून पाहत ती म्हणाली, ही बॅग माझी आहे, ती विक्रीसाठी आहे. मी तिचा मानसिकरित्या स्वीकार केला आहे आणि आता ती मला मिळाली हे पाहण्याचे काम माझे अचेतन मन करील. त्या दिवशी संध्याकाळी ती आपल्या नियोजित पतीला देण्यासाठी भेटली. त्याच्या हातात उंची आवरणातील लपेटलेली एक भेटवस्तू होती. श्वास रोखून तिने ते आवरण दूर केले. त्या दिवशी सकाळी तिने पाहिलेल्या व स्वतःशी मांडलेल्या बॅगेसारखीच ती बॅग त्यात होती. तिचे मन सकारात्मक अपेक्षेने भरून टाकले होते. नंतर तिने ती बाब तिच्या खोलवरच्या म्हणजे अचेतन मनाकडे पाठवून दिली. त्याच्याकडे अपेक्षापूर्तीचे सामर्थ्य असते. नंतर नीनाने मला सांगितले, माझ्याजवळ ती बॅग खरेदी करण्याइतके पैसे नव्हते, तरी आत्ता ती माझी आहे. आत्ता मला समजले आहे की पैसा व मला हव्या असलेल्या इतर सगळ्या गोष्टी मला कुठे मिळतील. माझ्यातील कधीही न संपणाऱ्या कुबेराच्या खजिन्यातून त्या मला मिळतील. तिच्या अचेतन मनाने कसा प्रतिसाद दिला. माझ्या एका व्याख्यानाला हजर असलेल्या रुथ ए नावाच्या एका महिलेचे पत्र मला एका महिन्यापूर्वी मिळाले. ती लिहिते, मी एक 75 वर्षाची विधवा आहे. मुले मोठी होऊन दूर गेली आहेत. मी थोड्याशा पेन्शनवर व सरकारतर्फे मिळणाऱ्या पदवी मदतीवर एकाकीपणे जीवन जगत होते. माझे जीवन आशाहीन व उजाड झाले होते. मग मला अचेतन मनाच्या शक्तीबाबतचे तुमचे व्याख्यान आठवले. तुम्ही सांगितले होते की तुमचे विचार व कल्पना अचेतन मनाला आस्थापूर्ण व अपेक्षापूर्ण पुनरावृत्तीने कळवू शकता. हे खरे असेल का? मी ते पडताळून पाहण्याचा विचार केला. त्यात काही नुकसान तर नक्कीच नव्हते. मी जास्त जमेल तेवढे भाव विभोर होऊन पुन्हा पुन्हा स्वतःचे सांगू लागले, मी कोणाला तरी हवी आहे, कुणीतरी माझ्यावर प्रेम करते. मी एक सोज्वळ प्रवृत्तीच्या दयाळू व प्रेमळ माणसाशी सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. मी सुरक्षित आणि कृतार्थ आहे. जवळजवळ 2 आठवडे मी दिवसातून अनेक वेळा अशा रीतीने स्वतःशीच म्हणत राहिले. एके दिवशी कोपऱ्यावरच्या औषधी दुकानात एका निवृत्त फार्मासिस्टची माझी ओळख झाली. मला ते खूप धार्मिक, कनवाळू आणि समजूतदार वाटले. त्यांच्या रूपात जणू माझी प्रार्थनाच फळाला आली. एका आठवड्यात त्यांनी मला मागणी घातली, आता आम्ही युरोपला मधुचंद्र साजरा करीत आहोत. मला माहित आहे की माझ्या अचेतन मनाच्या बुद्धिमत्तेने एका दैवी व्यवस्थाद्वारे आम्हा दोघांना एकत्र आणले. रुथला आढळून आले की खजिना तर तिच्या अंतरंगातच होता. तिच्या हृदयात खोलवर तिला तिच्या प्रार्थनेची सत्यता पटत होती. तिचा या ठाम सकारात्मक भाव तिच्या अचेतन मनामार्फत एक सृजनाशील साधन आहे झिरपत गेला. ज्या क्षणी तिने तिच्या इच्छांना तिच्या मनासमोर यशस्वीपणे साकार केले, त्या क्षणी तिच्या मनाने आकर्षणाच्या नियमानुसार तिच्या मानसिक चित्रांना वास्तविक मूर्तिमंत केले. खरे तर गहन शहाणपण व प्रगाढ बुद्धिमत्तेने भरलेल्या तिच्या अंतर्मनाने एक दैवी व्यवस्थेद्वारे तिला व तिच्या पतीला एकत्र आणले. या गोष्टीचा विचार कराच. ज्या गोष्टी सत्य आहेत, ज्या गोष्टी प्रामाणिक आहेत, ज्या गोष्टी नाही आहेत, ज्या चांगल्या व पवित्र आहेत, जर जगात असे काही गुण असतील आणि त्यांची स्तुती करायची असेल तर वरील गोष्टींचा विचार करा. PHIL फील 4.8 प्रकरण धडा क्रमांक 2. तुमचे मन कसे कार्य करते. तुमचे मन तुमचे सर्वात मौल्यवान धन आहे. ते सतत तुमच्या सोबतच असते, पण त्याची आश्चर्यकारक शक्ती तेव्हा तुमच्या ताब्यात येईल जेव्हा तिचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही शिकाल. आपण पाहिलेच आहे की मनाचे 2 स्तर असतात, चेतन किंवा तार्किक स्तर आणि अचेतन किंवा अतार्किक स्तर. तुम्ही तुमच्या चेतन मनाद्वारे विचार करता. तुम्हाला सतत विचार करायची सवय असते. ते विचार चेतन मनातून झिरपत अचेतन मनात जातात. विचारानुरूप परिस्थिती निर्माण करते. तुमचे अचेतन मन ही तुमच्या भावनांची बैठक आहे. ते सृजनात्मक मन आहे. तुम्ही चांगला विचार केला तर चांगलेच होईल, वाईट विचार केला तर वाईट होईल. अशा रीतीने तुमचे मन कार्य करीत असते. लक्षात ठेवण्याजोगा सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की एकदा तुमच्या अचेतन मनाने एखादी कल्पना स्वीकारली की ती लगेच अंमलात आणायला सुरुवात करते. हे एक अत्यंत आश्चर्यकारक व सरळ सत्य आहे की अचेतन मन चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारचे विचार अंमलात आणायला सारख्याच रीतीने कार्य करते.
या नियमानुसार नकारात्मक विचार हे अपयशाला, विफलतेला व निराशेला उत्पन्न करण्यास मदत कारणीभूत ठरतात. जर तुम्हाला नेहमीच सुसंवादी आणि रचनात्मक विचार करण्याची सवय असेल तर तुम्हाला संपूर्ण आरोग्य, यश आणि उन्नतीचा अनुभव आल्यापासून राहणार नाही. जेव्हा तुम्ही योग्य रीतीने विचार करायला आणि अनुभव करायला लागता तेव्हा सुदृढ शरीर व मनाची शांती अपरिहार्यपणे प्राप्त होते. तुम्ही मनाने जो काही दावा करता आणि ज्याला सत्य मानता तो दावा तुमचे मन स्वीकारते व त्याला प्रत्यक्षात आणते. तुम्हाला इतकेच करायचे आहे की तुमच्या अचेतन मनाला तुमच्या विचार स्वीकारायला लावायचे. एकदा तुमच्या अचेतन मनाने तुमचा विचार स्वीकारला की ते तुमच्यासाठी तुम्ही इच्छिलेले आरोग्य, शांती व समृद्धी खेचून आणेल. तुम्ही फक्त आदेश द्या आणि तुमचे अचेतन मन पूर्ण निष्ठेने त्याच्यावर तुम्ही छापलेला विचार साकार करील. तुमच्या मनाचा हा नियम आहे. तुम्हाला मिळणारी अचेतन मनाची प्रतिक्रिया ही तुमच्या चेतन मनातील विचारांवर अवलंबून असते. मानसशास्त्रज्ञ आणि मानस चिकित्सक सांगतात की जेव्हा तुमच्या अचेतन मनाकडे विचार पाठवले जातात तेव्हा त्याचे ठसे मेंदूच्या पेशीवर उमटतात. अचेतन मनाने एखाद्या विचाराचा स्वीकार केला की लगेच तो अंमलात आणायला ते सिद्ध होते. हा हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही आयुष्यभर जे ज्ञान मिळवले आहे ते सगळे विचारांच्या सहसंबंधांच्या तत्वानुसारच अचेतन मनाद्वारे उपयोगात आणले जाते. तुमच्यातील अपार शक्ती, ऊर्जा आणि शहाणपण ते उपयोगात आणते. आपला मार्ग मोकळा करण्यासाठी ते निसर्गाच्या सर्व नियमांचा अवलंब करते. काही वेळा तुमच्या समस्येला तात्काळ उपाय सुचवते असे वाटते तर काही वेळा उत्तर शोधायला त्याला अनेक दिवस, आठवडे किंवा त्याहूनही जास्त वेळ लागू शकतो. त्याचे मार्ग अनाकलनीय असतात. चेतन व अचेतन मनातील फरक. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की चेतन व अचेतन ही दोन्ही वेगवेगळी मने नाहीत. ती एकाच मनाच्या कार्यपद्धतीची दोन क्षेत्रे आहेत. तुमचे चेतन मन हे तार्किक मन आहे. ती मनाची अशी स्थिती आहे जिथे विकल्याची निवड केली जाते. उदाहरणार्थ, तुम्ही पुस्तक निवडता, घर निवडता आणि तुमच्या जीवनाचा जोडीदार निवडता. तुम्ही तुमचे सगळे निर्णय चेतन मनाच्या मतीने घेता. तर दुसरीकडे तुम्ही जाणीवपूर्वक होणारी निवड न करताही तुमचे हृदय आपोआप कार्य करते. महत्वाच्या जीवनरक्षक प्रक्रिया जसे पाचन, रक्ताभिसरण आणि श्वसन या चालू राहतात. या सगळ्या क्रिया तुमचे अचेतन मन तुमच्या जाणीवपूर्वक नियंत्रणाशिवाय कार्य करीत असते. तुमच्या अचेतन मनावर तुम्ही जे छाप किंवा ठसे टाकता ते ठसे किंवा तुम्ही जाणीवपूर्वक ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता त्या सगळ्या गोष्टी तुमचे अचेतन मन स्वीकारते. तुमच्या चेतन मनासारखे ते तर्क कुतर्क करीत बसत नाही. तसेच ते तुमच्या विरोधात वादही घालत नाही. तुमचे अचेतन मन हे अशा जमिनीसारखे आहे जी चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या बियांचा स्वीकार करते. तुमचे विचार सक्रिय असतात, ती बीजे असतात. नकारात्मक व विध्वंसक विचार तुमच्या अचेतन मनात नकारात्मक रूपाने कार्य करीत असतात. लवकर किंवा उशिरा ते प्रकटतात आणि तुमच्या विचारांच्या आशयानुरूप बाह्य अनुभवाचे रूप घेत असतात. लक्षात ठेवा, तुमचे विचार चांगले आहेत की वाईट, खरे आहेत की खोटे हे सिद्ध करायच्या भानगडीत तुमचे अचेतन मन पडत नाही. ते फक्त तुमच्या विचारांच्या किंवा सूचनेच्या प्रकारानुसार प्रतिसाद देत असते. उदाहरणार्थ, जर तुमच्या चेतन मनाने एखादी गोष्ट खरी मानली जरी ती खोटी असली तरी तुमचे अचेतन मन त्या गोष्टीचा सत्य म्हणून स्वीकार करील तर त्यानुसार परिणाम देऊ लागेल. कारण तुम्ही चेतन मनात त्या गोष्टीला सत्य मानले आहे. मानसशास्त्रांद्वारा केलेले प्रयोग. संमोहन निद्रेच्या परिणामाखाली असलेल्या लोकांवर मानसशास्त्रज्ञांनी व अन्य संशोधकांनी अगणित प्रयोग केले आहेत. त्या संशोधनाने हे स्पष्ट दाखवून दिले आहे की तर्क करण्यासाठी आवश्यक असलेले विश्लेषण, निवड व तुलना हे अचेतन मन करीत नाही. ते फक्त तुम्ही दिलेल्या सूचनांचा स्वीकार करते, मग ती खोटी का असेना. एकदा ती सूचना त्याने स्वीकारली की मग ते त्याला दिलेल्या सूचनेभर हुकूम प्रतिसाद देऊ लागते. अचेतन मन किती सूचनाक्षम असते हे पुढील उदाहरणावरून स्पष्ट करील. तर एखाद्या अनुभवी संमोहन शास्त्रज्ञाने एखाद्याला संमोहित करून त्याला सूचना दिली की तू नेपोलियन बोनापार्ट आहे किंवा अगदी कुत्रा व मांजर आहे तर ती व्यक्ती अचूकपणे हुबेहूब तशीच वागू लागते. तेवढ्या वेळेपुरते तिचे पूर्ण व्यक्तिमत्व बदलून जाते. तिला संमोहित करणाऱ्याने ती जी कोण आहे म्हणून तिला सांगितले असेल तेच ती स्वतःला समजू लागते. कुशल संमोहनतज्ञ वेगवेगळ्या लोकांना संमोहित करून त्या अवस्थेत एकाला सूचना देऊ शकतो की त्याच्या पाठीला खाज येते, तर दुसऱ्याला सांगू शकतो की त्याच्या नाकातून रक्त वाहत आहे, तिसऱ्याला सांगू शकतो की तू एक संगमरवरी पुतळा आहेस, तर आणखीन एकाला सूचना देऊ शकतो की तापमान 0 अंशाच्या खाली गेले आहे आणि तो थंडीने थिजून जात आहेस. प्रत्येक जण त्याच्या सूचनांचे तंतोतंत पालन करील. ज्यावेळी त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला असतो
की भोवतालचा परिसर या सूचनांशी सुसंगत नाही. तुमचे चेतन मन हे तार्किक मन आहे, ते तर्क करत नाही. दुसरे अचेतन मन हे अव्यक्तिगत असते, निवड पूर्ण नसते आणि तुमच्या चेतन मनाचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्यांना सत्य म्हणून स्वीकारत असते. या दोन्हीतील फरक वर दिलेल्या साध्या उदाहरणावरून स्पष्ट होतो. म्हणून तुमच्या चेतन मनाने अशा कल्पना, स्थान व विचार यांना हेतुपूर्वक निवडणे अत्यंत आवश्यक आहे, ज्या आशीर्वाद रूप, बऱ्या करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या व तुमच्या आत्म्याला आनंदाने भरून टाकणाऱ्या असतील. वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ मन या संकल्पनांची स्पष्टता. चेतन मनाला अनेकदा वस्तुनिष्ठ मन असेही संबोधले जाते, कारण ते बाह्य वास्तविक जगाशी निगडीत असते. वस्तुनिष्ठ मनाला बाह्य जगाच्या वस्तुस्थितीची जाणीव असते. आपली पंचेंद्रिये, नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा ही त्याची निरीक्षणाची साधने आहेत. आपल्या परिवेशाची आपला जो संपर्क येतो त्याला ते मार्गदर्शन व निर्देशन देत असतात. आपण आपल्या पंचेंद्रियामार्फत आपल्या भोवतालच्या परिवेशाबद्दल माहिती व ज्ञान गोळा करीत असतो. तुमचे वस्तुनिष्ठ मन हे निरीक्षण, अनुभव व अध्ययनाद्वारे अनेक गोष्टी शिकत असते. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे वस्तुनिष्ठ मनाचे सर्वात मोठे कार्य आहे तर्क करणे. समजा ग्रँड कॅन्यॉनला दरवर्षी भेट देणाऱ्या हजारो लाखो पर्यटकांपैकी तुम्ही एक आहात. ते स्थळ खूप पाहून तुम्ही असा निष्कर्ष काढाल ते स्थान म्हणजे जगातील अद्भुत नैसर्गिक आश्चर्यापैकी एक आहे. तुमच्या या निष्कर्षाला आधार असतो तुमच्या निरीक्षणाचा, त्याची अविश्वसनीय अथांग खोली, पहाडाने बनलेली संकीर्ण आकार, वेगवेगळ्या भूमितीय पातळ्यांवरील रंगाची सुंदर रंगपंचमी या गोष्टीचे निरीक्षण करून तुम्ही वरील निष्कर्ष काढलेला असतो. हे आहे चेतन मनाचे कार्य. अचेतन मनाला सहसा व्यक्तिनिष्ठ मन म्हटले जाते. त्या मनाला भोवतालच्या परिवेशाची जाणीव असते, पण ती भौतिक अर्थाने नाही. अचेतन मन हे अंतस्फुरणेने अर्थ लावते. ते तुमच्या भावनांचे ठिकाण आणि स्मृतीचे भांडार असते. जेव्हा आपली शारीरिक पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय कार्य करीत नसतात तेव्हा अचेतन मन त्याच्या उच्चतर स्तरावर कार्य करीत असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेव्हा चेतन मन कार्यरत नसते किंवा ते गुंगीच्या झोपेच्या अवस्थेत असते तेव्हाच ही प्रज्ञा बुद्धी प्रकट होते. व्यक्तिनिष्ठ मन डोळ्याशिवाय पाहू शकते. त्याच्याजवळ अंतींद्रिय क्षमता आहे, त्यामुळे इतरत्र घडणाऱ्या घटना ते पाहू शकते, ऐकू शकते. व्यक्तिनिष्ठ मन आपले शरीर सोडून दूर देशीची यात्रा करू शकते आणि येताना अगदी तंतोतंत व खरी माहिती आणू शकते. व्यक्तिनिष्ठ मनाद्वारे तुम्ही इतरांच्या मनातील विचार आणू शकता, बंद लिफाफ्यातील मजकूर वाचू शकता किंवा कॉम्प्युटर डिस्कचा वापर न करता डिस्कवरची माहिती मिळवू शकता. जेव्हा आपण चेतन किंवा वस्तुनिष्ठ आणि अचेतन किंवा व्यक्तिनिष्ठ मनाच्या क्रिया प्रतिक्रिया जाणून घेतो तेव्हाच आपण प्रार्थनेची खरी कला शिकू शकता. चेतन मनाप्रमाणे अचेतन मन तर्क करीत नाही. त्याला जे काही सांगितले जाते त्यावर वाद घालण्याची किंवा त्याला विरोध करण्याची क्षमता अचेतन मनापाशी नसते. जर तुम्ही त्याचा चुकीची माहिती दिली तर ती खरं म्हणून स्वीकारेल व ती माहिती खरी करण्याच्या खटापटीला लागेल. तुम्ही दिलेल्या सूचना जरी चुकीच्या असल्या तरी त्या परिस्थिती, अनुभव किंवा घटनाच्या रूपात ते साकार करते. तुमच्याबाबत जे घडते ते सगळे तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवून अचेतन मनावर उमटवलेल्या विचारांमुळे घडत असते. म्हणून जर तुम्ही तुमच्या अचेतन मनाकडे चुकीच्या व विकृत अर्थाचा अनर्थ असलेल्या कल्पना पाठवल्या तर त्या तातडीने सुधारणे अत्यंत महत्वाचे असते. अशी सुधारणा घडवून आणण्यासाठी तुम्हाला वारंवार अचेतन मनाला रचनात्मक व सुसंवादी विचार कळवावे लागतात. त्याची वारंवार पुनरावृत्ती केल्यामुळे अचेतन मन त्यांना स्वीकारेल. अशा रीतीने तुम्ही विचार करण्याची व जीवन जगण्याची एक नवीन व सुदृढ सवय लावून घेऊ शकता, कारण अचेतन मन हे सवयीचे आधारस्थान आहे. चेतन मनाला ज्या प्रकारचे विचार करायची सवय जडली आहे त्यामुळे अचेतन मनावर त्याच्या खोल खाचा पडतात, तसे ठसे उमटतात. जर तुम्हाला रचनात्मक व सुसंवादी आणि शांतीपूर्ण विचार करण्याची सवय असेल तर अचेतन मन सुसंवादी, शांती व रचनात्मक परिस्थिती निर्माण करून प्रतिसाद देईल. तुम्ही कधी भीती, चिंता किंवा विचारांच्या इतर विध्वंसक प्रकारांना बळी पडला आहात, तसे झाले असेल तर यावर उपाय म्हणून अचेतन मनाची ताकद ओळखून त्याला स्वातंत्र्य, आनंद आणि परिपूर्ण आरोग्याचे हुकूम द्या. तुमच्या दैवी स्तोत्रांशी एकरूप झालेले असे तुमचे रचनात्मक अचेतन मन तुमच्यासाठी सुख आणि स्वातंत्र्य निर्माण करायला लागेल, ज्यासाठी तुम्ही त्याला मनोभावे आदेश दिले आहेत. सूचनेची प्रचंड शक्ती. आतापर्यंत झालेल्या चर्चेवरून तुम्हाला कळालेच असेल की चेतन मन हे दारावरच्या चौकीदाराप्रमाणे कार्य करते. त्याचे एक महत्वाचे कार्य म्हणजे अचेतन मनावर
चुकीची छाप पडू देत नये याची दक्षता घेणे, चुकीच्या सूचनेमुळे अचेतन मनाला वाचवणे, चुकीच्या सूचनेपासून अचेतन मनाला वाचवणे यासाठी आवश्यक असते की मनाचा एक मूलभूत नियम आहे. अचेतन मन सूचनांबाबत अत्यंत संवेदनशील आहे. तुम्हाला माहितच आहे की अचेतन मन तुलना किंवा विरोध करीत नाही, तसेच तर्क करून स्वतः काही गोष्टीचा विचार करत नाही. हे सर्व काम चेतन मनाचे आहे. अचेतन मन फक्त चेतन मनाने दिलेल्या सूचनेला प्रतिक्रिया देत असते किंवा विविध कृतीपैकी एका कृतीची निवड करणे त्याला जमत नाही. त्याला चेतन मनाद्वारे जे दिले जाते तेवढे फक्त ते घेते. सूचनेत प्रचंड शक्ती असते. कल्पना करा की तुम्ही इकडून तिकडे डोलणाऱ्या जहाजावर प्रवास करीत आहात. एखाद्या घाबरट दिसणाऱ्या सहप्रवाशाकडे जा आणि त्याला म्हणा, अरे च्या, तुम्हाला बरे वाटत नाही असे दिसते. तुमचा चेहरा बघा किती पांढरा फटक पडलाय. समुद्री प्रवासामुळे होणाऱ्या वांत्या तुम्हाला होतील असे दिसते. तुमच्या केबिनपर्यंत जायला तुम्हाला मदत करू का? त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावर रंग हे ऐकून खरोखरच उडून जाईल. स्वतःला वाटणाऱ्या भीतीशी नुकतेच त्याला दिलेल्या सूचन जुळणारे असते. तो त्याच्या केबिनकडे जायला तुमची मदत घेईल. एकदा तो पोहोचला की तुम्ही त्याने स्वीकारलेले सूचन खरे होईल. तो उलट्या करू लागेल. एकाच सूचनेला वेगवेगळ्या प्रतिक्रिया. हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे की वेगवेगळे लोक एकाच सूचनेला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात, कारण त्यांच्या अचेतन मनाचा विश्वास किंवा प्रतिक्रिया करण्याची सवय वेगवेगळी असते. समजा एखाद्या सहप्रवाशाऐवजी तुम्ही जहाजाच्या एखाद्या सदस्याकडे खलाशाकडे जाऊन त्याला म्हटले, अरे मित्रा, तुला बरे वाटत नसावे असे दिसते. समुद्र यात्रेमुळे होणाऱ्या उलट्या तुला होतील असे वाटते का? त्या खलाशाच्या स्वभावानुसार तो तुमचे म्हणणे एक फालतू विनोद समजून त्याला सहज उडवून लावेल किंवा तुम्हाला रागाने चालते व्हायला सांगेल. तुमच्या सूचनेचा त्याच्यावर काहीच प्रभाव पडणार नाही, कारण त्याला माहित आहे की समुद्र प्रवास त्याच्यासाठी रोजचाच आहे. त्यामुळे त्याला उलट्या होऊच शकत नाही. त्यामुळे आजाराच्या कल्पनेने ना त्याला भीती वाटेल ना चिंता, उलट त्याचा आत्मविश्वास दिसून येईल. शब्दकोशात सूचनेचा अर्थ दिला आहे एखाद्याच्या मनात काहीतरी भरवणे. ती एक मानसिक प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखादा सुचलेला विचार किंवा एखादी कल्पना अंमलात आणली जाते, मान्य केली जाते. लक्षात असू द्या की चेतन मनाच्या इच्छेविरुद्ध कोणतेही सूचन अचेतन मनावर छाप पडू शकत नाही. तुमच्या चेतन मनात जे सूचन अस्वीकार करण्याची तुमच्या चेतन मनात ते सूचन अस्वीकार करण्याची ताकद असते. खलाशाला समुद्र यात्रेच्या प्रवासाची मुळीच भीती नसते. त्याला पूर्ण खात्री असते त्याला जो आजार होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या या नकारात्मक सूचनेत त्याच्या मनात भीती जागवण्याची शक्ती येऊ शकली नाही. पण त्या आधीचा तुमचा जो सहप्रवासी आधीच आजारी पडण्याच्या भीतीने पछाडला होता, त्यामुळे तुमच्या सूचनेनुसार परिस्थिती निर्माण झाली. आपल्या सगळ्यांच्या मनात आपले स्वतःचे काही भय, विश्वास व मान्यता असतात. या आंतरिक मान्यता आपल्या जीवनावर राज्य करतात. तसे पाहिले तर सूचनेत स्वतःचे असे काहीच सामर्थ्य नसते. त्या सामर्थ्य यामुळे निर्माण होते की तुम्ही मानसिकरित्या त्याचा स्वीकार करता. तुम्ही त्या सूचनेला दिलेली मान्यता हा असा बिंदू असतो की जिथून तुमच्या अचेतन मनाची शक्ती तुमच्या सूचनेवर हुकूम कार्य करायला लागते. त्याने त्याचा हात कसा घालवला. बऱ्याच वर्षापूर्वी मी स्थापन केल्या कॅक्स्टन हॉलंड मधील लंडन टूथ फोरम मध्ये मी अनेक वर्षे नियमित व्याख्याने दिली आहेत. तेथील डायरेक्टर डॉक्टर एव्हलिन फ्लिंटने मला एक अशा माणसाबद्दल सांगितले ज्याची तरुण मुलगी संधिवात आणि दुःखदायक त्वचारोग सोयरासिस त्या दोन्ही आजाराने जवळजवळ पांगळी झाली होती. बरेच डॉक्टरी उपचार केले गेले पण कोणताच उपाय लागू पडत नव्हता. तो माणूस हताश होऊन लागला होता. तो स्वतःशीच व त्याच्या मित्रांना वारंवार म्हणायचा, माझ्या मुलीला बरी झालेली पाहण्यासाठी माझा उजवा हात द्यायला तयार आहे. माझ्या मुलीला बरी झालेली पाहण्यासाठी मी माझा उजवा हात द्यायला तयार आहे. डॉक्टर प्लिटने सांगितल्याप्रमाणे हे कुटुंब एक दिवशी फिरायला बाहेर पडले. त्यांच्या गाडीला अपघात झाला व अपघातात त्या माणसाचा उजवा हात खांद्यापासून वेगळा झाला. तेव्हा तो त्यांच्यावरील उपचारानंतर हॉस्पिटलमधून घरी आला तेव्हा त्याला आढळून आले त्याच्या मुलीचे दोन्ही आजार बरे झाले आहेत. म्हणून तुम्ही अतिशय काळजीपूर्वक तुमच्या अचेतन मनाला केवळ अशा सूचना द्यायला हव्यात ज्या आजार बरे करतील, उत्थान करतील, आशीर्वाद बनवतील आणि तुमच्या सगळ्या बाबतीत तुम्हाला प्रेरित करतील. लक्षात ठेवा की तुमचे अचेतन मन विनोद समजू शकत नाही. ते तुमच्या आदेशाचे शब्दशः पालन करते. स्वयंसूचना भीती कशी घालवतात. स्वयंसूचन किंवा आत्मसूचन म्हणजे स्वतःला काहीतरी निश्चित व विशिष्ट गोष्ट सुचवणे.
ज्याप्रमाणे कोणत्याही साधनांचा चुकीचा वापर हानिकारक ठरू शकतो आणि योग्य वापर अत्यंत फायदेशीर ठरू शकतो, तसेच स्वयंसूचनेच्या बाबतीत आहे. जॅनेट आर ही अत्यंत प्रतिभावंत तरुण गायिका होती. तिला एका रंगमंचाच्या नाटकात एक महत्त्वाच्या भूमिकेसाठी आवाजाची चाचणी ऑडिशन देण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. ती तिच्या आवाजाची चाचणी ऑडिशन द्यायला अति आतुर होती, पण तितकीच भयंकर आशंकित होती. यापूर्वी ती 3 वेळा निर्देशकासमोर गायली होती. वाईट रीतीने अपयशी झाली होती, कारण तिची अपयशाची भीती, तिचा आवाज मधुर होता, पण ती स्वतःशीच म्हणत राहायची, जेव्हा मला गायची वेळ येईल तेव्हा माझा आवाज भयानक असेल, मला कधीच ती भूमिका मिळणार नाही, ते मला पसंत करणार नाही, त्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटेल, मी प्रयत्न करण्याची हिंमत कशी केली, मी इथे जाईन खरी, पण मला माहित आहे की मी अपयशीच ठरेन. तिच्या अचेतन मनाने त्या नकारात्मक स्वयंसूचनांचा विनंतीला रूपात स्वीकार केला. तिच्या अचेतन मनाने त्या नकारात्मक स्वयंसूचनांचा विनंतीच्या रूपात स्वीकार केला व या स्वयंसूचना प्रत्यक्षात आणण्याच्या कामी ते लागले. त्याला कारण होते एक अनैच्छिक स्वयंसूचन. तिच्या भीतीने भावना तिचे व्यक्तिनिष्ठ विचार बनून वास्तवात साकार झाले. ती तरुण गायिका तिच्या नकारात्मक स्वयंसूचनाच्या विळख्यातून सुटण्यात यशस्वी झाली. त्या नकारात्मक स्वयंसूचनाच्या जागी सकारात्मक स्वयंसूचना घेऊन तिने ते साधले. त्यासाठी दररोज 3 वेळा एक शांत खोलीत एकटीच जायची. एका आराम खुर्चीत डोळे बंद करून शरीर सैल सोडून आरामशीर बसायची. आपले शरीर व मन शक्य तितके स्थिर करायची. शारीरिक स्थिरता मानसिक निष्क्रियतेला प्रेरित करते आणि सूचनेसाठी मनाची ग्रहणशीलता वाढवते. भीतीच्या सूचनेचा विरोध करण्यासाठी ती स्वतःशी पुन्हा पुन्हा म्हणायची, मी खूप सुंदर गाते, मी शांत, संतुलित आणि प्रसन्न आत्मविश्वासपूर्ण आहे. प्रत्येक वेळी हे वाक्य सावकाश, शांतपणे व भावपूर्ण रीतीने 5 ते 10 वेळा म्हणायची. ती दिवसातून 3दा झोपी जायच्या ठीक आधी असे करीत असे. एका आठवड्यानंतर ती पूर्णपणे संतुलित आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण झाली. जेव्हा तो निर्णायक दिवस आला तेव्हा तिने अतिशय चांगल्या प्रकारे चाचणी ऑडिशन दिली आणि त्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. तिची स्मृती कशी परत आली? एका 75 वर्षाच्या स्त्रीला तिच्या स्मरणशक्तीचा खूप अभिमान होता. प्रत्येकासारखीच ती अधूनमधून काही बाई विसरायची, पण ती त्याकडे लक्ष द्यायची नाही. हळूहळू जसे ती वय वाढू लागले तशी ती अशा विसराळूपणाच्या गटांकडे लक्ष देऊ लागली आणि त्याबद्दल चिंता करू लागली. प्रत्येक वेळी ती काहीतरी विसरली की स्वतःशीच म्हणायची, म्हातारपणामुळे माझी स्मरणशक्ती कमी कमी होत चालली आहे. अशा नकारात्मक आत्मसूचनेमुळे ती जास्तीत जास्त नाव आणि घटना विसरू लागली, हताश होऊ लागली. नंतर सुदैवाने तिलाच जाणवले की ती अशा स्वतःचे नुकसान कसे करून घेत आहे. तिने ती प्रक्रिया उलटवण्याचे ठरवले. दिवसातून जेव्हा जेव्हा तिच्या मनात असा विचार यायला लागला की मी विसराळू होत चालली आहे, त्यावेळी ती स्वतःला थांबवायची. इतकेच नाही तर ती मुद्दाम त्याच्या उलट विचार करायची. दिवसातून अनेक वेळा ती सकारात्मक स्वयंसूचनांचा सराव करायची. ती स्वतःशीच म्हणायची, आजपासून माझी स्मरणशक्ती सर्व प्रकारे सुधारत आहे. मला जे जे लक्षात ठेवणे आवश्यक असेल ते सगळे त्या त्या क्षणी त्या त्या ठिकाणी मला नेहमीच आठवेल. मला सगळे स्पष्ट व नेमके लक्षात राहील. मी ते आपोआप व सहज लक्षात ठेवू शकेल. मी ज्यावेळी जे आठवण्याचा प्रयत्न करीन ते सगळे स्पष्ट व योग्य रीतीने माझ्या समोर उभे राहील. माझी स्मरणशक्ती रोज झपाट्याने सुधारत आहे. लवकरच माझी स्मृती यापूर्वी होती त्यापेक्षा अधिक चांगली होत आहे. तिची स्मृती 3 आठवड्यानंतर सामान्य झाली. त्याने वाईट स्वभावावर कशी मात केली? माझ्याकडे एक व्यक्ती मार्गदर्शन घ्यायला यायची, जिचे वैवाहिक व व्यावसायिक जीवन खूप अडचणीत आले होते. या डी ची समस्या होती ती त्याची सतत होणारी चिडचिड व रागीट स्वभाव. तो स्वतः देखील यावरती चिंतित होता, पण इतर कोणी त्याच्याशी यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर तो जाम भडकायचा. तो सतत स्वतःशीच म्हणायचा की प्रत्येक जण मला टोचत आहे आणि मला त्यांच्यापासून स्वसंरक्षण करायलाच हवे. या नकारात्मक सूचनेच्या ऐवजी त्याने सकारात्मक स्वयंसूचन करावे असा मी त्यांना सल्ला दिला. दिवसातून सकाळी, दुपारी आणि रात्री झोपी जाण्या अगोदर त्याने स्वतःशीच पुन्हा पुन्हा म्हणायचे, यापुढे मी अधिक चांगल्या स्वभावाचा बनणार आहे. आता सुखद, आनंद आणि प्रसन्नता ही माझ्या मनाची सामान्य स्थिती बनत चालली आहे. प्रत्येक दिवशी मी अधिकाधिक प्रेम करण्याजोगा आणि समजदार होत जात आहे. माझ्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांसाठी प्रसन्नता व सदिच्छेचे केंद्र बनून त्यांना पण माझ्या चांगल्या स्वभावाने आनंदी करील. ही आनंदी, उत्साही आणि प्रसन्न मनोदशा आता माझ्या मनाची स्वाभाविक व सामान्य परिस्थिती बनत चालली आहे. मी उपकृत झालो आहे.
एका महिन्यानंतर त्याच्या पत्नीने व सहकार्याने पाहिले की आता त्याच्यासोबत काम करणे किती सोपे झाले आहे. बाह्य सूचनेबाबत काही भाष्य. बाह्य सूचना म्हणजे इतर व्यक्तीने दिलेले सूचन. युगानयुगांपासून मानवजातीच्या विचारात व जीवनात सूचन शक्तीने फार मोठी भूमिका पार पाडली आहे. राजकीय वंश, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक रूढी परंपरा हे सगळे बाह्य सूचन क्षमतेमुळेच बहराला आले आहेत. स्वतःला नियंत्रित करण्यासाठी, शिस्त लावण्यासाठी स्वयंसूचन एक उपयोगी साधन बनू शकते. त्याचप्रमाणे ज्यांना मनाचे नियम माहीत नाहीत अशांना आदेश देऊन त्यांना ताब्यात ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. सृजनात्मक रूपात स्वयंसूचन अद्भुत व अलौकिक आहे. नकारात्मक रूपात स्वयंसूचना म्हणजे मनाच्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये सर्वात जास्त विध्वंसक प्रकार आहे. त्याची परिणती दीर्घकाळ टिकणाऱ्या यातनेत, अपयशात, दुःखात, आजारपणात आणि विध्वंसात होऊ शकतो. त्यापैकी एखादे सूचन तुम्ही स्वीकारले आहे का? आपण जन्मलो त्या क्षणापासून आपल्यावर सतत नकारात्मक सूचनांचा भडीमार होत असतो. त्यांचा विरोध कसा करायचा हे माहीत नसल्याने आपण नकळत त्यांचा अचेतन मनाद्वारे स्वीकार करतो व त्यांचा प्रत्यक्षात अनुभव घेत असतो. नकारात्मक सूचनांनी काही उदाहरणे. तुला जमणार नाही, तू काहीच कामाचा नाहीस, तू हे करू नकोस, तू अपयशी होशील, तुला संधी मिळणार नाही, तू पूर्णपणे चुकीचा आहेस, त्याचा काहीच उपयोग नाही, तुम्हाला काय माहित आहे हे महत्वाचे नाही, तर तुमची कोणाशी ओळख आहे हे महत्वाचे आहे, जगाचा सत्यानाश होत आहे, काय फायदा, कोणाला कशाची पर्वा नाही, इतके प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही, आता तुमचे वय झाले आहे, गोष्टी जास्तीत जास्त वाईट होत जात आहेत, जीवन म्हणजे अंतहीन रहाट गाडगे आहे, प्रेम फक्त पक्षासाठीच उरले आहे, तुम्ही कधीच जिंकू शकत नाही, सावधानी बाळगा, तुम्हाला एखादा महाभयंकर आजार होईल, कोणाचाच भरवसा उरला नाही. अशा प्रकारच्या बाह्य सूचना ऐकून त्याचा स्वीकार केल्याने त्या खऱ्या ठरण्याला तुम्ही साथ देता. जवळच्या व्यक्तीने दिलेल्या सूचनाबाबत तुम्ही असहाय्यक असता. अजून चांगले काय हे तुम्हाला माहित नसते. मन, चेतन आणि अचेतन दोन्हीही तुमच्यावर एक असे रहस्य होते ज्यावर तुम्ही विचार देखील करू शकला नव्हता. पण आता प्रौढ व्यक्ती म्हणून तुम्ही निवड करू शकता. तुम्ही रचनात्मक, सृजनशील सूचनांचा वापर करण्याची सवय लावून भूतकाळात तुमच्यावर उमटलेले नकारात्मक सूचनांचे ठसे बदलू शकता. यासाठी तुम्हाला पहिले पाऊल हे उचलावे लागेल की तुमच्यावर परिणाम करणाऱ्या बाह्य सूचनांबाबत तुम्ही जागरूक व्हा. जर त्यांना तुम्ही पडताळून पाहिले नाही तर ते तुमच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनातील अपयशाला कारणीभूत ठरणारे वर्तन निर्माण करू शकतात. याउलट रचनात्मक स्वयंसूचना तुम्हाला अशा नकारात्मक शाब्दिक सूचनांच्या भडीमारापासून मुक्त करतात. त्या तुमचे जीवन विकृत करतात व चांगल्या सवयी विकसित करणे अवघड नाही तर अशक्य करू शकतात. तुम्ही नकारात्मक सूचनांचे निराकरण करू शकता. टेलिव्हिजन चालू करा किंवा वर्तमानपत्र उघडा, त्यात तुम्हाला दररोज भीती, चिंता, निरंतरता, काळजी व जवळ येणाऱ्या प्रलयांच्या घाबरवणाऱ्या बातम्या आढळून येतील. जर तुम्ही त्यांचा स्वीकार केला, त्यांना ग्रहण केले, तर ते भीतीदायक विचार तुमची जीवन इच्छा नष्ट करू शकतात. एकदा तुम्ही हे ठरवले की असा सूचनांचा स्वीकार करायचाच नाही, की लगेच तुमच्यासमोर अनेक पर्याय उलगडतात. तुमच्या अचेतन मनाला सृजनात्मक स्वयंसूचना देऊन अशा साऱ्या विनाशक कल्पनांचे निराकरण करण्याची ताकद तुमच्यात असते. तुमच्यावर इतरांनी लादलेल्या नकारात्मक सूचनांचे नियमितपणे विश्लेषण करीत राहा. तुम्ही अशा विध्वंसक बाह्य सूचनांच्या छायेखाली जगायची काहीच गरज नाही. आपल्यापैकी सगळ्यांनाच त्यांच्यामुळे आपल्या बालपणात, किशोरावस्थेत व प्रौढावस्थेत बरेच काही सोसावे लागलेले असते. तुम्ही जर मागे वळून बघितले तर तुम्हाला स्पष्ट दिसून येईल तुमच्यावर अशा असंख्य नकारात्मक सूचनांचा अविरत वर्षाव करणारे तुमचेच पालक, मित्र, नातलग, शिक्षक आणि इतर जवळचे लोक होते. तुम्हाला सांगितलेल्या गेलेल्या गोष्टींचा अभ्यास करा, त्यांच्या दडलेल्या अर्थाचे विश्लेषण करा आणि तुम्हाला आढळेल की त्यांच्यापैकी बराच सूचना म्हणजे प्रचाराचा एक प्रकारच होता. तुमच्यात भीती निर्माण करून तुमच्यावर नियंत्रण ठेवणे एवढाच हेतू त्याच्या मागे दडलेला होता, अजूनही आहे. ही बाह्य सूचनांची प्रक्रिया प्रत्येक घरात, कार्यालयात, फॅक्टरीत आणि क्लबमध्ये चालू असते. तुमच्या लक्षात येईल की लोकांना याची जाणीव असो वा नसो, पण त्यांनी केलेल्या अशा अनेक सूचनांचे उद्दिष्ट तुम्हाला त्यांच्या इच्छेनुसार विचार करायला, अनुभवायला, पूर्ती करायला लावणे हाच असतो. मग त्या सूचना तुमच्यासाठी विध्वंसक का असेनात. सूचनांनी जीव कसा घेतला. माझे एक दूरचे नातेवाईक भारतात होत गेले. तिथे काचेच्या गोळ्यात पाहून भविष्य सांगणाऱ्या महिलेकडे गेले. त्यांचे भविष्य पाहायला सांगितले.
तिने सांगितले की त्या गृहस्थाच्या हृदयाची अवस्था फार वाईट आहे व येत्या महिन्याच्या प्रतिपदेला मारणार आहेत. ते ऐकून माझे नातलग स्तब्ध झाले. त्यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना बोलावून घेतले व भविष्यकथन त्यांना सांगितले. त्यांच्या वकिलाला भेटून त्यांचे मृत्यूपत्र अद्ययावत करून घेतले. जेव्हा मी त्यांच्याशी बोलून त्यांचा या भविष्यकथावर विश्वास दूर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मला म्हणाले की भविष्यवेत्या महिलेला पारलौकिक ज्ञान आहे असे म्हटले जाते. त्याजवळ गेलेल्या लोकांचे ती अति भले किंवा तितकेच वाईटही करू शकते. त्यांचा तिच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसलेला होता. जसजशी प्रतिपदा जवळ येऊ लागली तस तसे ते अधिक अलिप्त होऊ लागले. एका महिन्यापूर्वी एक गृहस्थ आनंदी, निरोगी, उत्साही व जोशपूर्ण होता. आता ते जणू अगदी अपंग झाले होते. भविष्य कथनाच्या दिवशी त्यांना प्राणघातक हार्ट अटॅक आला. ते स्वतःच त्याच्या मनाचे कारण होते. हे न कळून ते मृत्यू पावले. आपल्यापैकी अनेकांनी अशा गोष्टी ऐकल्या असतील. हे जग गूढ अनियंत्रित शक्तीने भरलेले आहे. अशा विचाराने शहारले असतील. होय, जग शक्तीने भरलेले आहे, पण त्या गूढही नाहीत आणि अनियंत्रितही नाहीत. स्वतःच्या मनात एका शक्तिशाली सूचनेला स्वीकारून माझ्या नातलगाने स्वतःचा मृत्यू ओढवून घेतला. त्यांना त्या भविष्य वर्तवणाऱ्या महिलेच्या शक्तीवर पूर्ण विश्वास होता, म्हणून त्याने तिचे भावी कथन पूर्णपणे स्वीकारले. आता आपण अचेतन मन कसे कार्य करते त्या माहितीच्या आधारे त्या घटनेकडे पाहू. व्यक्तीचे चेतन तार्किक मन जे काही मान्य करते त्याचा स्वीकार अचेतन मन करते व त्यानुसार कार्य करते. जेव्हा माझे नातलग त्या भविष्यवेत्या महिलेकडे गेले तेव्हा ते सूचनाक्षम अवस्थेत होते. तिने त्यांना एक नकारात्मक सूचन दिले आणि त्यांनी ते स्वीकारले. ते आतंकित झाले. येणाऱ्या प्रतिपदेला ते मरणार आहेत त्या गोष्टीवर त्यांनी श्रद्धा ठेवली. त्या सतत त्या गोष्टीचे मनन करीत राहिले. त्यांनी इतर सर्वांना तसे सांगितले आणि स्वतःच्या अंताची तयारी केली. स्वतःच्या मरणाची त्यांची स्वतःची भीती व अपेक्षा त्यांच्या अचेतन मनाने खरी मांडली, ती स्वीकारली व त्यांचे मरण उडवून आणले. शेतातल्या दगडगोट्यापेक्षा अधिक शक्ती त्या भविष्य वर्तवणाऱ्या स्त्रीत नव्हती. तिने सूचित केलेले भविष्यवाणी खरे करण्याचे सामर्थ्य खरे तर तिच्या सूचनेत अजिबात नव्हते. जर त्यांना मनाच्या कार्याचा नियम माहीत असता तर त्यांनी त्या नकारात्मक सूचनेला सरळ नकार दिला असता व तिच्या शब्दांकडे मुळीच लक्ष दिले नसते. जर त्यांना माहीत असते की त्यांचे विचार व भावना त्यांना नियंत्रित करतात तर ते जगण्याच्या खटापटीला लागले असते. असे झाले असते तर त्या स्त्रीची भविष्यवाणी एक चिलखतदारी रणगाड्यावर फेकलेल्या रबरी चेंडूसारखी हवेत विरून गेली असती. स्वतःला मुळीच हानी करून न घेता त्यांनी ती भविष्यवाणी सूचना सहज फोल ठरवली असती. उलट पुरेशा जाणीवेच्या व अज्ञानाच्या अभावी त्यांनी स्वतःच मरणाला आमंत्रण दिले. इतरांच्या सूचनात स्वतःची अशी काहीच ताकद नसते. त्यांच्यात असलेली शक्ती तुम्हीच तुमच्या विचारांनी त्यांना दिली म्हणून त्या शक्तिशाली बनतात. तुम्ही त्या सूचनेला मानसिक संमती दिली. त्या विचाराला स्वीकारणे म्हणजे ती सूचना तुमचा स्वतःचा विचार बनून जाते आणि तुमचे अचेतन मन त्या विचाराला साकार करायला झटू लागते. लक्षात असू द्या, निवड करायची क्षमता तुमच्यात आहे. मग जीवनाला निवडा, प्रेमाला निवडा, आरोग्याला निवडा. मानलेल्या प्रमुख आधारवाक्यांची शक्ती. प्राचीन ग्रीसच्या काळापासून तत्वज्ञानी व तर्कशास्त्रज्ञ यांना तर्काच्या एका प्रकारचा अभ्यास केला ज्याला सायलॉजिझम म्हणतात. याचा अर्थ होतो दोन विधानावर आधारित अनुमान किंवा तर्क करण्याचे शास्त्र. आपले मन अशा दोन विधानांचा संबंध लावून तर्क करीत असते. व्यावहारिक संदर्भात म्हणायचे जी आधार वाक्ये ज्यावर तर्क आधारित आहे अशी विधाने चेतन मन खरी मानते. त्यावर चेतन मनाने काढलेले निष्कर्ष आधारित असतात. एखादी विशिष्ट समस्या कोणतीही असो, तुमचे आधार वाक्य जर खरे असेल तर त्यावर आधारित निष्कर्ष खरे असणारच. उदाहरणार्थ, प्रत्येक गुण प्रशंसनीय आहे. दुसरं वाक्य, दयाळूपणा हा एक गुण आहे. तिसरं वाक्य, म्हणून दयाळूपणा प्रशंसनीय आहे. किंवा सगळ्या, जी 3 वाक्य आहेत, सगळ्या आकारधारी वस्तू बदलतात व नष्ट होतात. इजिप्तचे पिरॅमिड्स आकारधारी वस्तू आहेत म्हणून पिरॅमिड बदलतील व नष्ट होतील. त्यातील पहिल्या विधानाला प्रमुख आधारवाक्य मानले जाते आणि ते तर बरोबर योग्य असेल तर त्यावर आधारित निष्कर्ष देखील निश्चितच योग्य व अचूक असेल. न्यूयॉर्क सिटीच्या टाउन हॉलमध्ये मनाच्या शास्त्रतावरील माझ्या काही व्याख्यानाला हजर असलेले कॉलेज प्रोफेसर मला भेटले. ते मला म्हणाले, माझ्या जीवनात अगदी सावळा गोंधळ आहे. मी माझे मित्र, आरोग्य आणि संपत्ती सगळे हरवून बसलो आहे. मी ज्या वस्तूला हात लावतो तिची माती होते. मी त्यांना समजावले की त्यांच्या समस्या तर्कपणे व स्पष्टपणे त्यांच्या आत्मघाती प्रमुख आधार वाक्यांमुळे निर्माण झाली आहे. त्यांनी त्यांचे जीवन बदलण्यासाठी त्यांच्या विचारात नवे आधार वाक्य
प्रस्थापित करायला हवे. त्यांनी हे ठामपणे मान्य करायला हवे की त्यांच्या अचेतन मनाची अफाट बुद्धिमत्ता त्यांना मार्ग दाखवते, निर्देशित करते आणि त्यांच्या आध्यात्मिक, मानसिक व भौतिक भरभराट करते. हे सत्य आहे. एकदा त्यांनी हे मान्य केले की त्यांचे अचेतन मन आपोआप त्यांना शहाणपणाने निर्णय घ्यायला मार्गदर्शन करील, त्यांचे आधार दूर करेल आणि त्यांना त्यांच्या मनाची शांती व स्थिरता पुन्हा मिळवून देईल. त्या प्रोफेसरने त्यांना हव्या असलेल्या जीवनाचे सर्वांगीण चित्र तयार केले. त्यांची प्रमुख आधारवाक्ये होती: अपार बुद्धिमत्ता मला सर्व प्रकारे मार्गदर्शन करते, माझे आरोग्य उत्तम आहे, माझे मन व शरीर परस्परांशी सुसंगत आहे, माझ्यापाशी शांती, प्रेम आणि समृद्धी आहे, माझे सगळे जीवन योग्य कृती व दैवी आदेशाच्या तत्वाने नियंत्रित केले आहे. मला माहित आहे की माझे प्रमुख आधारवाक्य हे जीवनाच्या शाश्वत सत्यावर आधारित आहे आणि मी हे जाणतो, अनुभवतो आणि विश्वास करतो की माझे अचेतन मन हे नेहमी माझ्या चेतन मनाच्या विचारांना अनुसरून प्रतिसाद देत असते. नंतर त्यांनी मला त्यांच्या प्रगतीचा अहवाल लिहून कळवला. मी दिवसातून अनेक वेळा माझ्या आधारवाक्यांनी ची विधाने सावकाश, शांतपणे आणि प्रेमपूर्वक म्हणत असे. मला कळत होते की ती वाक्य माझ्या अचेतन मनात खोलवर झिरपत जात होती. मला त्या गोष्टीची खात्री होती की मनाच्या नियमांच्या आधारे मला असे परिणाम नक्कीच मिळतील. तुम्ही मला दिलेल्या तुमच्या मुलाखतीबद्दल, सल्ल्याबद्दल मी मनापासून तुमचा उत्स्फूर्त आहे आणि हे कळवायला मला खचितच आवडेल की माझ्या जीवनातील सगळ्या क्षेत्रात खूप चांगले बदल झाले आहेत. तुम्ही सुचवलेला इलाज खूपच उपयुक्त ठरला. अचेतन मन वाद घालत नाही. अचेतन मन खूप शहाणे असते. त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहीत असतात, पण त्याला माहित आहे हे त्याला कळत नसते. ते तुमच्याशी वाद घालीत नाही किंवा तुम्हाला उलटूनही बोलत नाही. ते तुम्हाला असे म्हणणार नाही, तुम्ही माझ्या अमक्या प्रकारच्या सूचनेची छाप टाकू नये. जेव्हा तुम्ही म्हणता मी हे करू शकणार नाही, आता माझे वय झाले आहे, मी हे कर्तव्य पार पडू शकणार नाही, माझा जन्म चुकीच्या जागी चुकीच्या घरात झाला आहे, योग्य नेता कोण हे मला माहित नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या अचेतन मनात त्या नकारात्मक सूचना रुजवत असता. अचेतन मन मग तुम्हाला त्या सूचनानुसार प्रतिसाद देते. अशा नकारात्मक सूचनांद्वारे तुम्ही खरे तर तुमच्या हितांचा मार्गच बंद करीत असता. तुम्ही तुमच्या जीवनात अभाव, मर्यादा आणि विफलतेला आमंत्रण देत असता. जेव्हा तुम्हीच तुमच्या चेतन मनात अडथळे, अवरोध व विलंब उभे करता, तेव्हा तुम्ही तुमच्या अचेतन मनात वास्तव्य करून राहणाऱ्या शहाणपणाला व बुद्धिमत्तेला नाकारता. इतकेच नाही तर तुम्ही दृढपणे मानता की तुमचे अचेतन मन तुमच्या समस्या सोडवू शकत नाही. तुमचा हा विश्वास तुम्हाला मानसिक व भावनिक हलकल्लोळ व गुंताकडे नेतो. त्याचा शेवट आजारपण व मानसिक विकृतीच्या प्रवृत्तीकडे होत असतो. तुमची इच्छा साकार होण्यासाठी आणि विफलतेतून सावरण्यासाठी दिवसातून अनेक वेळा ठामपणे म्हणा, ज्या अपरंपरा बुद्धिमत्तेने माझ्यात ही इच्छा निर्माण केली आहे, तीच माझे बोट धरून मला मार्ग दाखवते आणि माझ्या इच्छापूर्तीच्या योजना माझ्यासमोर उलगडून दाखवते. मला हे माहित आहे की माझ्या अचेतन मनातील घर विद्वत्ता आत्ता मला प्रतिसाद देत आहे आणि माझ्या अंतरंगात जे मी अनुभवतो व ज्याचा दावा करतो त्याचीच बाह्य जगात अभिव्यक्ती होत असते. सर्वत्र संतुलन, क्षमता व समतोल आहे. उलट पक्षी जर तुम्ही म्हणालात आता काही मार्ग उरला नाही, मी हरलो आहे, या द्विधेतून बाहेर पडणे शक्य नाही, मी या चक्रव्यूहातून अडकून पडलो आहे, तर तुम्हाला तुमच्या अचेतन मनाकडून काहीच चांगले उत्तर किंवा प्रतिसाद मिळणार नाही. तुमच्या अचेतन मनाने तुमच्यासाठी काम करावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याला योग्य विनंती करायला हवी, तरच ते तुम्हाला सहकार्य करील. ते नेहमीच तुमच्यासाठी काम करील. अगदी या क्षणी देखील ते तुमच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास नियंत्रित करीत आहे. जेव्हा तुम्ही तुमचे बोट कापून घेता तेव्हा ते लगेच त्या जखमेला बरे करण्याच्या गुंतागुंतीच्या कामाला लागते. त्याच्या मूलभूत कल जीवनाभिमुख आहे. ते नेहमीच तुमची काळजी घेण्यासाठी व तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडते. तुमच्या अचेतन मनालाही स्वतःचे असे एक मन आहे, पण ते तुमच्या विचार पद्धती व शब्दचित्र स्वीकारते. जेव्हा तुम्ही एखाद्या समस्येची उकल शोधता तेव्हा तुमचे अचेतन मन प्रतिसाद देईल, पण त्यासाठी तुमच्या चेतन मनाने एखादा निर्णय घ्यावा की खरा निकाल द्यावा अशी त्याची अपेक्षा असते. तुम्ही हे मान्य करायला हवे की तुमच्या सगळ्या समस्यांची उत्तरे तुमच्या अचेतन मनाकडे असतात. जर तुम्ही म्हणालात यात पूर्णपणे फसलो आहे, गोंधळ आहे, मला वाटते त्यातून बाहेर पडताच यायचे नाही, मला काही उत्तर का मिळत नाही, तर तुम्हीच तुमच्या प्रार्थनेवर पाणी फिरवत आहात. फक्त वेळेकडे लक्ष देणाऱ्या सैनिकाप्रमाणे तुम्ही महत्वाच्या ऊर्जेचा वापर तर करता, पण पुढे सरकू शकत नाही.
तुमच्या मनाच्या चक्रांना स्थिर करा, शिथिल व्हा, मोकळे व्हा आणि शांतपणे म्हणा, माझ्या अचेतन मनाला उत्तर माहित आहे, ते मला या क्षणी पण प्रतिसाद देत आहे. मला माहित आहे की माझ्या अचेतन मनाच्या प्रगाढ बुद्धिमत्तेला सगळ्या गोष्टी कळतात आणि ते आत्ताच माझ्यासमोर माझ्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्या खऱ्या विश्वासामुळे माझ्या अचेतन मनाचे भव्य व राजसी बुद्धिवैभव मुक्त करीत आहे, असे होण्याचा मला आनंद आहे. प्रकरण पुढचे 3, धडा नंबर 3, जादू घडवून आणण्याची शक्ती तुमच्या मनाची शक्ती. धडा नंबर 3, जादू घडवून आणण्याची तुमच्या मनाची शक्ती. तुमच्या अचेतन मनाची शक्ती मोजण्या पलीकडची आहे, अमाप आहे. ती तुम्हाला प्रेरित करते व मार्ग दाखवते. आठवणीच्या भांडारातून ती घटनांची सुस्पष्ट छबी दाखवते. तुमचे अचेतन मन तुमच्या हृदयांच्या ठोक्यांना व रक्ताभिसरणाला नियंत्रित करते. तुमच्या पाचन क्रियेला, उत्सर्जन क्रियेला नियमित करते. तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर मांसपेशी, स्नायू, रक्त व हाडात करते. त्या क्रिया पृथ्वीवरील कोणत्याही व्यक्तीच्या समजण्याच्या पलीकडच्या आहेत. तुमच्या शरीराच्या सगळ्या महत्वाच्या प्रक्रिया अचेतन मन नियंत्रित करते. त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहीत असतात. तुमचे अचेतन मन कधीही झोपत नाही, विश्रांती घेत नाही. ते निरंतर काम करीत असते. तुम्हाला तुमच्या अचेतन मनाच्या चमत्कार घडवून आणणाऱ्या शक्तीचा शोध घ्यायचा असेल तर फक्त झोपी जाण्यापूर्वी तुमच्या अचेतन मनाला एवढेच सांगा की एखादी विशिष्ट गोष्ट तुम्हाला कधीच न्यायची आहे. तुम्हाला हे बघून आनंद आश्चर्य होईल. तुम्हाला तुमच्या अचेतन मनाच्या चमत्कार घडवून आणणाऱ्या शक्तीचा शोध घ्यायचा असेल तर फक्त झोपी जाण्यापूर्वी तुमच्या अचेतन मनाला एवढेच सांगा की एखादी विशिष्ट गोष्ट तुम्हाला तडीस न्यायची आहे. तुम्हाला हे बघून सानंद आश्चर्य वाटेल की तुमच्या आत अशी ताकद सक्रिय होईल की तुम्हाला खरे ते परिणाम घडवून आणेल. अचेतन मनाच्या ठाई अशा शक्ती आणि सुत्यपणाचा स्तोत्र आहे. तो तुमचा संपर्क थेट त्या सर्व शक्तिमान बळाशी घडवून आणेल. ही अशी शक्ती आहे त्यामुळे जग चालते. तीच ग्रहांना व त्यांच्या कक्षेत फिरायला लावते आणि सूर्याला प्रकाशमान करते. तुमचे अचेतन मन हे तुमचे आदर्श, आकांक्षा आणि लोकहिताच्या उत्कट इच्छांचे उगमस्थान आहे. शेक्सपियरने याच अचेतन मनामार्फत असे महान सत्य जाणून त्याला साहित्यात प्रतिबिंबित केले. ही सत्ये त्या काळातील इतर कोणालाच कळली नाही. त्याच अचेतन मनाद्वारा महान शिल्पकार फिडियरने संगमरवर व ब्रांझ मध्ये लावण्य, व्यवस्था, डौलदारपणा आणि प्रमाणबद्धता कोरण्याची कला व निपुणता प्राप्त केली. खरे तर अचेतन मन ही अशी खोल विहीर आहे जिच्यातून महान कलाकारांनी भयचकित करणारी शक्ती प्राप्त केली. याच अचेतन मनाच्या शक्तीने महान इटालियन कलाकार राफेलला मेडोनासारखी अमर कलाकृती चित्रित करण्यात व महान जर्मन संगीतकार बिथोवनला मधुर संगीत रचना स्वरबद्ध करण्यास मदत केली. काही वर्षापूर्वी मला ऋषिकेश येथील योगा फॉरेस्ट युनिव्हर्सिटीत व्याख्यान द्यायला निमंत्रित केले होते. मी तिथे असताना मुंबईहून येणाऱ्या एका सर्जनशी माझा दीर्घ वार्तालाप झाला. त्यांनी मला डॉक्टर जेम्स एस डेलची व्याख्यान आश्चर्याने थक्क करणारी कथा सांगितली. डॉक्टर एस डेल एक स्कॉटिश सर्जन होते ज्याने 1840च्या दशकात बंगालमध्ये काम केले. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा रोग्यांना बेशुद्ध करण्यासाठी अद्याप इतर आधुनिक भूल देणाऱ्या रासायनिक द्रव्यांचा वापर सुरू झाला नव्हता. असे असूनही 1843 ते 1846 च्या दरम्यान डॉक्टर एसडेल यांनी सर्व प्रकारच्या मिळून जवळजवळ 400च्या आसपास मोठ्या शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यामध्ये डोळे, कान, गळ्यावरील शस्त्रक्रिया शिवाय अंगविच्छेदन, कॅन्सर सारख्या वाढलेल्या गाठी दूर करण्याच्या शस्त्रक्रियांचा देखील समावेश होता. या सगळ्या शस्त्रक्रिया केवळ मानसिक भुलीच्या अंमलाखाली केल्या गेल्या होत्या. रोगी म्हणायचे की त्यांना दुःख व वेदना जाणवत नव्हत्या आणि शस्त्रक्रिया करीत असताना एकही रोगी दगावला नव्हता. डॉक्टर एसएलडेच्या रोग्यांचा शस्त्रक्रियेनंतरचा मृत्यू देखील अत्यंत कमी होता. ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा लुई पाश्चर व जोसेफ लिस्टर सारख्या शास्त्रज्ञांनी सूक्ष्म जीवाणूमुळे जंतू संसर्ग इन्फेक्शन होतो याची नोंद घेतलेली नव्हती. तसेच हेही कोणाला माहित नव्हते की शस्त्रक्रियेनंतरचा जीवाणूंचा असा संसर्ग त्या शस्त्रक्रियेच्या वेळी हानिकारक जीवाणूमुळे उकळून निर्जंतुक न केलेल्या शस्त्रक्रियेच्या उत्पन्नामुळे होऊ शकतो. असे असूनही जेव्हा डॉक्टर एसडेल त्यांच्या रोग्यांना संमोहित करून सूचना द्यायचे
की शस्त्रक्रियेनंतर त्यांना कोणत्याही जीवाणूची लागण होणार नाही किंवा त्यांची जखम जिगळणार नाही, तेव्हा त्यांचे अचेतन मन त्या सूचनेला प्रतिसाद द्यायचे. शस्त्रक्रियेनंतर होऊ शकणाऱ्या जीवघेण्या इन्फेक्शन विरुद्ध लढायला सज्ज व्हायचे. त्या गोष्टीचा थोडा विचार करा. 150 वर्षापूर्वी त्या स्कॉटिश सर्जनने अचेतन मनाच्या चमत्कारी शक्तीचा कसा वापर करायचा याचा शोध लावला. त्याच्यासाठी आदराने मान तुकवायला हे कारण पुरेसे आहे. ज्या पराभौतिक शक्तीने डॉक्टर एल्सलेना प्रेरित केले व त्याच्या रोग्यांचे जीवघेण्या धोक्यांपासून संरक्षण केले, त्या शक्ती तुमच्याही ताब्यात येऊ शकतात. तुमचे अचेतन मन तुम्हाला स्थळ काळाच्या बंधनातून मुक्त करते. ते तुम्हाला सर्व यातना व दुःखांपासून मुक्त करते. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते, मग ते प्रश्न कोणतेही असोत. तुमच्यात अशी शक्ती व प्रज्ञा आहे जी तुमच्या बुद्धीच्या आवाक्या पलीकडची आहे आणि तिचा चमत्कार तुम्हाला आश्चर्याने स्तंभित करू शकतो. हे सगळे अनुभव तुम्हाला आनंदाने भरून टाकतील व तुम्हाला स्वतःच्या अचेतन मनाचा चमत्कार घडवून आणणाऱ्या शक्तीवर विश्वास ठेवण्यास मदत करतील. तुमचे अचेतन मन तुमच्या जीवनाचे पुस्तक आहे. तुम्ही तुमच्या अचेतन मनावर जे विचार, विश्वास, मते, सिद्धांत किंवा दुराग्रह लिहाल, करून ठेवाल किंवा छापाल, त्यांची वस्तुनिष्ठ अभिव्यक्ती तुम्हाला परिस्थिती, घटना किंवा स्थितीच्या रूपात पाहायला मिळते. तुम्ही आत ते जे छापाल त्याचा अनुभव तुम्हाला बाह्य जगात येईल. तुमच्या जीवनात 2 बाजू किंवा पैलू आहेत, वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ, दृश्य व अदृश्य, विचार व त्यांची अभिव्यक्ती. तुमचा विचार मज्जावेग किंवा नसावेगाच्या रूपात तुमच्या मेंदूच्या बाह्य भागाकडे पोहोचतो. तो तुमचा तर्क करणारा अवयव आहे. जेव्हा तुमचे चेतन किंवा वस्तुनिष्ठ मन एखादा विचार स्वीकारते, तेव्हा तो विचार मेंदूच्या इतर भागांपर्यंत संक्रमित केला जातो. तिथे तो जिवंत होतो व तुमच्या अनुभवाला येतो. याआधी सांगितल्याप्रमाणे तुमचे अचेतन मन वाद घालू शकत नाही. ते फक्त तुम्ही त्याच्यावर लिहिल्याप्रमाणे कृती करत असते, लिहिल्याप्रमाणे कृती करू शकते. तुमच्या चेतन मनाच्या फैसल्यांना किंवा निष्कर्षांना ते अंतिम म्हणून स्वीकारते. म्हणजे तुम्ही सतत तुमच्या जीवनाच्या पुस्तकावर लिहित असता, कारण तुमचे विचारच तुमचे अनुभव बनून जातात. अमेरिकन तत्वचिंतक रॉल्फ वाडो इमर्सन म्हणतात, माणूस दिवसभर जो विचार करतो तसाच तो बनतो. अचेतन मनावर पडलेली छाप व्यक्त होत असते. अमेरिकन मानसशास्त्रज्ञाचे जनक विल्यम्स जेम्स म्हणतात की जगाला हलवून ठेवण्याची शक्ती तुमच्या अचेतन मनात आहे. त्यात अफाट बुद्धिमत्ता आणि परावर शहाणपण व ज्ञान आहे. सुप्त निर्झर त्याचे पोषण करतात आणि यालाच जीवनाचा नियम म्हणतात. तुम्ही तुमच्या अचेतन मनावर जी छाप टाकता ती साकार करण्यासाठी ती आकाश पाताळ एक करून टाकते. म्हणून तुम्ही त्याच्यावर योग्य कल्पना व सर्जनशील विचारच कोरले पाहिजेत. जगात इतकी प्रचंड अस्वस्थता व दुःख असण्याचे कारण हे आहे की जगातील असंख्य लोक त्यांच्या चेतन व अचेतन मनात होणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया त्यांच्यातील परस्पर संबंध समजून घेत नाहीत. जेव्हा या दोन्ही मनात अनुरूपतेचे, शांततेचे व परस्पर सामंजस्याचे संबंध असतात, तेव्हा तुम्हाला आरोग्य, आनंद, शांती आणि सुख मिळते. जेव्हा चेतन व अचेतन मन मिळून सुसंवादीपणे आणि शांततेने कार्य करतात, तेव्हा कोणताही मतभेद किंवा आजार होत नाही. प्राचीन काळी हर्मिस ट्रिस्मेगिस्टस हा जगातील एक महान व अत्यंत शक्तिशाली जादूगार म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या मृत्यूनंतर अनेक शतकानंतर जेव्हा त्याची कबर उघडली गेली, तेव्हा प्राचीन काळातील शहाणपणाच्या संपर्कात असलेल्या लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता व नवलाईची भावना होती. असे म्हटले गेले होते की युगानुगाचे सर्वात महान रहस्य त्या कबरीत सापडेल. आणि झालेही तसेच. ते रहस्य होते तसे अंतरंगात तसेच बाहेर, जसे वर तसेच खाली. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुम्ही तुमच्या अचेतन मनावर जी छाप टाकाल ती अंतराळाच्या पडद्यावर व्यक्त होत असते. याच सत्याची घोषणा करा. मुसा, ईसा, येशू, बुद्ध, झोरास्टर, लाओसे व दूरदृष्टी असलेले इतर युग पुरुष द्रष्टे यांनी ही व्यक्त केली होती. व्यक्तिगतरित्या तुम्ही जे सत्य मानता तेच परिस्थिती, अनुभव आणि घटनांच्या रूपात व्यक्त होत असतात. गती व भावना यांच्यात संतुलन असायला हवे. ते स्वर्गात तुमच्या मनात तेच पृथ्वीवर तुमचे शरीर व परिवेश असेल. हा जीवनाचा सर्वात श्रेष्ठ नियम आहे. प्रकृतीत सगळीकडे तुम्हाला क्रिया व प्रतिक्रियेचा, गती व विश्रामाचा नियम आढळून येईल. या दोन्हीत संतुलन हवे, तरच त्यांच्यात सुसंवाद व समस्थिती निर्माण होईल. जीवनाचे नियम तुमच्या तालबद्धपणे व सुसंवादपणे प्रवाहित व्हावेत म्हणून तर तुम्ही या जगात आहात. आत प्रवेश करणारे व बाहेर पडणारे सारखेच असायला हवे. त्यातील छाप व बाह्य अभिव्यक्ती सारखीच असायला हवी. तुमच्या सगळ्या विफलतांचे कारण म्हणजे या पूर्ण न झालेल्या इच्छाच असतात. जर तुम्ही नकारात्मक, विध्वंसक आणि दृष्ट विचार केले तर या विचारांमुळे निर्माण होणाऱ्या विघात भावना त्यांना व्यक्त करण्याचा मार्ग शोधतात.
त्या भावना नकारात्मक स्वरूपाच्या असल्यामुळे त्या व्यक्त होतात अल्सर, अंतर्पुरण, ताण, हृदयरोग आणि चिंतेच्या रूपात. आता या क्षणी तुमच्या स्वतःबद्दल काय कल्पना किंवा भावना आहेत? तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक भागातून ती भावना व्यक्त होत असते. तुमचे शरीर, चेतना, आर्थिक परिस्थिती, मित्र आणि सामाजिक गरजा हे सगळे म्हणजे तुमच्या स्वतःबद्दल असलेल्या कल्पनेचे परिपूर्ण प्रतिबिंब असते. तुमच्या अचेतन मनावर जी छाप पडते ती तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रात व्यक्त होत असते. त्या नियमाचा हाच खरा अर्थ आहे. आपण आपल्या नकारात्मक विचाराने स्वतःलाच घायाळ व जखमी करीत असतो. किती वेळा तुम्ही रागराग करता, भयभीत होऊन, ईर्ष्याळू किंवा खुनशी बनून स्वतःलाच कितीतरी घायाळ केले. हे सगळे झर आहे जे तुमच्या अचेतन मनात शिरते. तुम्ही या नकारात्मक दृष्टिकोनासह नक्कीच जन्म घेतलेला नाही. तुमच्या अचेतन मनाचे जीवनदायी विचाराने पोषण करा, म्हणजे तुमच्या आत भरून राहिलेली सगळी नकारात्मकता धुतली जाईल. तुम्ही सतत असे करत गेल्यास तर सगळा नकारात्मक भूतकाळ पुसला जाईल आणि तो पूर्णपणे विसरला जाईल. अचेतन मन घातकी त्वचारोग बरे करते. अचेतन मनाच्या उपचार शक्तीचा एक विश्वसनीय पुरावा म्हणजे व्यक्तिगत उपचार. 40 वर्षापूर्वी मला घातक त्वचारोग झाला होता. मी चांगल्यात चांगल्या डॉक्टरकडे गेलो, ज्याने वैद्यकशास्त्रात उपलब्ध असलेले सर्वोत्तम उपचार केले, पण त्यापैकी एकाचाही फायदा झाला नाही. दिवसेंदिवस आजार वाढतच चालला होता. मग एके दिवशी मानसशास्त्राचे सखोल ज्ञान असलेले एक धर्मगुरू मला भेटले. त्यांनी मला 139व्या स्तोत्राचा गुरार्थ समजावून सांगितला. त्यांनी माझे लक्ष या वाक्याकडे वेधले. तुमच्या पुस्तकात माझ्या सगळ्या सदस्यांची नोंद केलेली आहे होती. तुमच्या पुस्तकात माझ्या सगळ्या सदस्यांची नोंद केलेली होती, ज्यांना सतत आकार मिळत होता तेव्हा जेव्हा त्याच्यापैकी कोणीही नव्हते. त्यांनी स्पष्ट केले की या स्त्रोतातील पुस्तक या शब्दाचा अर्थ माझे अचेतन मन हा होता, ज्याने एका फलित पेशीपासून माझे सगळे अवयव तयार केले, त्यांना आकार दिला. त्यांनी या तथ्याकडे बोट दाखवले की ज्या माझ्या अचेतन मनाने माझे शरीर बनवले आहे ते त्याच्या आत समाविष्ट असलेल्या रूपरेषेनुसार त्या शरीराचे पुनर्निर्माण सुद्धा होऊ शकते. त्या धर्मगुरूंनी त्यांच्या घड्याळाकडे बोट दाखवत सांगितले, ते घड्याळ बघ, ते कुणीतरी बनवले आहे, पण ते घड्याळ प्रत्यक्षात बनण्याआधी त्याच्या मनात ते बनवण्याबाबतीत सुस्पष्ट कल्पना होती. जर काही कारणाने ते घड्याळ बंद पडले तर ते घड्याळ बनवणाऱ्याला त्याची मूलभूत कल्पना ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी जरूर असलेले ज्ञान देते. त्या उदाहरणाद्वारे ते काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला समजले. माझे शरीर बनवणारे ते अचेतन मन त्या घड्याळ बनवण्यासारखेच आहे. माझ्या शरीराला नेमके काय कसे बरे करावे, त्याला पूर्वीसारखे निरामे कसे करावे व माझ्या शरीरातील महत्वाच्या कार्यांना व प्रक्रियांना काय मार्गदर्शन द्यावे हे त्याला माहीत आहे. पण त्याने ते योग्य प्रकारे करण्यासाठी मी त्याला आरोग्याची व स्वास्थ्याची अचूक कल्पना द्यायला हवी. माझ्या अचेतन मनाला ही दिलेली अशी कल्पना हे कारण बनेल व त्याचा परिणाम म्हणून माझे शरीर बरे होईल. मी अगदी साधी सरळ प्रार्थना तयार केली. माझे शरीर आणि त्याचे सगळे अवयव हे माझ्या अचेतन मनातील असीमित बुद्धिमत्तेने बनवले आहेत. मला बरे कसे करावे हे त्याला माहीत आहे. त्याच्या ज्ञानाने माझ्या सगळ्या अवयवांना, पेशींना, स्नायूंना आणि अस्थिंना आकार दिला आहे. माझ्या आतले हे अफाट उपचारक अस्तित्व आत्ता माझ्या शरीरातील प्रत्येक पेशींचे रूपांतर करीत आहे व त्याद्वारे मला परिपूर्ण व उत्कृष्ट बनवित आहे. माझ्यात सध्या होत असलेल्या या बरे करण्याच्या प्रतिक्रियाचा मी आभारी आहे. माझ्या अंतर्गत असलेल्या या रचनात्मक बुद्धिमत्तेची कार्य अद्भुत आहेत. मी रोज प्रार्थना 2 किंवा 3 वेळा मोठ्याने म्हणायचो. साधारणतः 3 महिन्यानंतर माझी त्वचा पूर्णपणे स्वस्थ झाली. तो घातक चर्मरोग अदृश्य झाला. माझे डॉक्टर चक्रावून गेले, पण मला माहित होते काय घडले ते. माझ्या अचेतन मनाला परिपूर्णतेची, सौंदर्याची व पूर्ण अखंडत्वाची जीवनदायी रूपरेषा दिली होती. त्यामुळे माझ्या अचेतन मनात ठाण मांडून राहिलेली नकारात्मक रूपरेषावर कल्पना जी माझ्या समस्येला कारणीभूत होती ती बाहेर टाकली गेली. जोपर्यंत तुमच्या मनात मानसिक संतुलनाला प्राधान्य मिळते तोवर तुमच्या शरीरावर काहीच वाईट परिणाम दिसत नाही. तुम्ही सतत सकारात्मकतेने तुमच्या मनाला ओलेचिंब केले की तुम्ही तुमचे शरीर बदलू शकता. सगळ्या उपचारांचा हाच मूलभूत पाया व आधार आहे. तुझे काम आश्चर्यजनक आहे आणि माझ्या आत्म्याला, अचेतन मनाला ते बरोबर माहित आहे. प्लाझ्म 139.14. शरीराच्या सर्व कार्यांना अचेतन मन कसे नियंत्रित करते? तुम्ही झोपेत असावा जागे. तुमच्या अचेतन मनाच्या अथक व अविरतपणे चालणाऱ्या कार्यामुळे तुमच्या शरीराची अतिमहत्वाची कार्ये अखंडपणे चालत राहतात. त्यात तुमच्या चेतन मनाने कोणतीही ढवळाढवळ करण्याची गरज नसते. जेव्हा तुम्ही झोपेला असता तेव्हा तुमचे हृदय लयबद्ध पद्धतीने ठोके घेत असते. तुमची छाती आणि फुफ्फुसाचे स्नायू तुमच्या फुफ्फुसात हवा भरत असतात व बाहेर काढत असतात. तुमच्या शरीराच्या पेशींच्या
त्या कार्यातून निर्माण झालेल्या कार्बन डायऑक्साईडच्या बदल्यात तुम्हाला कार्यक्षम ठेवणारा ऑक्सिजन घेतला जातो. तुमचे अचेतन मन तुमच्या पाचन क्रियेचे आणि शरीरांतर्गत ग्रंथींच्या स्त्रावांचे नियंत्रण करते. तसेच तुमच्या शरीराच्या इतर अनेक जटिल व गुंतागुंतीच्या क्रिया घडवून आणत असते. हे सगळे अविरतपणे चालू असते. तुम्ही जागे असावा नाही. जर तुम्हाला तुमच्या शरीराची कार्य तुमच्या चेतन मनाद्वारे घडवून आणण्याचा भाग पाडले तर तुम्ही त्यात नक्कीच असफल व्हाल. कदाचित तुम्ही चटकन मरणाला शरण जाल. या सगळ्या प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या व परस्पराशी जोडलेल्या आहेत. ओपन हार्ट सर्जरी करताना वापरल्या जाणारे हार्ट लंग्स मशीन हे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानातील चमत्कारिक एक आहे. पण तुमचे अचेतन मन वर्षानुवर्षे दिवसांचे 24 तास जे करते त्याच्या तुलनेत हे काम अगदी सोपे आहे. समजा तुम्ही सुपरसोनिक जेट लाईन मधून प्रवास करीत समुद्रावरून जात असताना विमान चालकाच्या कॉकपिट मध्ये गेला आहात. विमान कसे चालवायचे याची माहिती तुम्हाला नक्कीच नसते, पण वैमानिकाचे लक्ष विचलित करून एखादी समस्या निर्माण करणे मात्र तुम्हाला सहज जमेल. तशाच प्रकारे तुमचे चेतन मन तुमचे शरीर चालवू शकत नाही, पण अचेतन मनाच्या योग्य रीतीने काम करण्यात अडचण जरूर निर्माण करू शकते. हृदय, फुफ्फुसे, जठर, आतडी यांच्या सर्वसामान्य कार्यात चिंता, काळजी, भय आणि हताशा हे अडथळे निर्माण करतात. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना हे नुकतेच जाणवू लागले आहे की तणावाशी निगडीत म्हटले जाणारे आजार किती गंभीर आहेत. त्याचे कारण हेच आहे की असे नकारात्मक विचार तुमच्या अचेतन मनाच्या सुसंवादी कार्यात बाधा आणतात. जेव्हा तुम्ही शारीरिक व मानसिक पातळीवर अस्वस्थ होता तेव्हा तुम्ही एकच उत्तम गोष्ट करू शकता, ती म्हणजे सगळे सोडून सैल व्हा, शिथिल व्हा आणि तुमच्या विचार चक्राची गती थांबवा. तुमच्या अचेतन मनाशी बोला. त्याला पुन्हा परमशांती, सुसंवाद आणि दैवी सुव्यवस्था प्रस्थापित करायला सांगा. तुम्हाला आढळून येईल की तुमच्या शरीराच्या सगळ्या क्रिया सामान्य स्तरावर आल्या आहेत. तुमच्या अचेतन मनाशी ठामपणे आणि अधिकाराने बोलण्याची खातरजमा करा. ते तुमच्या आदेशांना पूर्ण करण्याचा प्रतिसाद देईल. अचेतन मनाकडून कसे काम करून घ्याल? पहिली गोष्ट ही समजून घ्या की तुमचे अचेतन मन सतत कार्य करीत असते. तुम्ही त्याला काम करायला लावा किंवा लावू नका, ते रात्रंदिवस कार्यमग्न असतेच. तुमचे अचेतन मन तुमच्या शरीराचा निर्माता आहे, पण त्याच्या निर्मितीची ती आंतरिक शांत प्रक्रिया तुम्हाला सजगपणे जाणवणार किंवा ऐकू येणार नाही. तुमचा संबंध नेहमी तुमच्या चेतन मनाशी येत असतो, अचेतन मनाशी नाही. तुमचे चेतन मन नेहमी उत्तमोत्तमाचीच अपेक्षा करीत राहील याची दक्षता घ्या. आणि ज्या गोष्टीची खात्री बाळगा की तुम्हाला नेहमी जे विचार करायची सवय जडली आहे ते विचार चांगला, सत्य, न्यायपूर्ण व सुसंवादी तत्वावर आधारित असावेत. आतापासूनच तुमच्या चेतनाची काळजी घ्यायला प्रारंभ करा. तुमच्या हृदयात आणि आत्म्यात ही गोष्ट खोलवर रुजवा की अचेतन मन हे नेहमी तुमच्या सवयीच्या विचारांना अनुसरून अभिव्यक्ती, पुनर्निर्मिती आणि अनुभव निर्मिती करीत असते. लक्षात असू द्या की ज्याप्रमाणे पाणी ते ज्यातून वाहते त्या पाईपचा आकार धारण करते, त्याचप्रमाणे तुमचे जीवन सिद्धांत तुमच्या विचारांच्या प्रकृती अनुसार करत असतील असे ठामपणे सांगा. तुमच्या अचेतन मनाचे उपचारक तत्व तुमच्या सुसंवाद, आरोग्य, शांती, सुख आणि विपुलतेच्या रूपात वाहत आहे. साकार मूर्तिमंत बुद्धिमत्तेच्या किंवा तुम्हाला मार्गात भेटलेल्या प्रिय सहप्रवासाच्या रूपात त्याची कल्पना करा. पक्का विश्वास बाळगा की सतत तुमच्यात प्रवाहित होऊन तुम्हाला तेजस्वी, प्रेरित आणि उन्नत बनवित आहेत. ही शक्ती तुमच्या विश्वास बर हुकूम प्रतिक्रिया करील. तुमचा विश्वास ती खरा करेल. अचेतन मनाचे उपचारक सिद्धांत नेत्रज्योती पुन्हा जागवतात. जगात सुप्रसिद्ध असलेल्या धर्मस्थळापैकी सर्वात मोठे धर्मस्थळ दक्षिण पश्चिम फ्रान्समधील लॉर्ड्स हे आहे. तेथील वैद्यकीय विभागाचे दप्तर अशा अनेक फायलींनी गच्च भरलेले आहे ज्यात चमत्कारिक उपचार म्हणता येतील. अशा हजारो अधिकृत केसेसची सविस्तर नोंद आहे. अशा अनेक केसेसपैकी एक उदाहरण आहे मादाम बायरचे. तिची नेत्रमज्जा झिजून जाऊन निकामी झाल्याने ती अंध झाली होती. लॉर्ड्सला आल्यावर तिची दृष्टी परत आली होती. तिला तपासणाऱ्या अनेक डॉक्टर्सनी हे प्रमाणित केले की तिची दृष्टी नसतंतू अजूनही निकामी झालेले होते तरी ती पाहू शकत होती. एका महिन्यानंतर तिच्या दुसऱ्या तपासणीत असे स्पष्ट दिसून आले की तिची दृष्टी यंत्रणा पूर्वत सामान्य झाली होती. मला पूर्ण खात्री आहे की मादाम बायर ही धर्मस्थळाच्या पाण्यामुळे बरी झाली नव्हती. तिला बरे करणारे तिचे अचेतन मन होते, ज्याने तिच्या श्रद्धेला प्रतिसाद दिला. तिच्या अचेतन मनातील उपचारक सिद्धांताने तिच्या विचारांच्या स्वरूपाला अनुसरून प्रतिक्रिया केली. श्रद्धा म्हणजे अचेतन मनात असलेला एक विचारच असतो. श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट सत्य स्वीकारणे. श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट सत्य म्हणून स्वीकारणे.
असा स्वीकारलेला विचार स्वतःच त्याची अंमलबजावणी आपोआप करतो. निसंशय मादाम बायर त्या धर्मस्थळाला पूर्ण श्रद्धेने आणि मोठ्या आशेने गेली होती. तिच्या मनात ठाम विश्वास होता की तिथे ती बरी होणारच. त्या विश्वासामुळे तिच्यात उपस्थित असलेल्या उपचारक बाळाला मुक्त करून तिच्या अचेतन मनाने तिला तसाच प्रतिसाद दिला. ज्या अचेतन मनाने डोळ्यांची निर्मिती केली ते नक्कीच एका मृत नसपेशीला पुन्हा सजीव करू शकते. ज्या रचनात्मक सिद्धांतांनी निर्मिती केली त्या सिद्धांतांनी पुनर्निर्मिती केली. तुमचा जसा विश्वास तसे तुमच्या बाबत घडेल. परिपूर्ण आरोग्याची कल्पना तुमच्या अचेतन मनाला कशी कळवावी. साऊथ आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे मला भेटलेल्या एका पादरीने सांगितले की त्यांनी खूप पसरलेल्या फुफ्फुसाच्या कॅन्सरवर कशी मात केली. त्यासाठी त्याने संपूर्ण आरोग्याची कल्पना त्याच्या अचेतन मनाला कळवण्याची पद्धत वापरली. माझ्या विनंतीवरून त्यांनी त्या प्रक्रियेचे सविस्तर विवरण मला पाठवले. ते असे: दिवसातून अनेक वेळा मी स्वतःला शारीरिक व मानसिकरित्या पूर्णपणे शिथिल करून टाकत असे. माझ्या शरीराला थोडी सूचना देत शिथिल करीत असे. माझी पावलं शिथिल झाली आहेत. माझे घोटे शिथिल झाले आहेत. माझे पाय शिथिल झाले आहेत. माझ्या उदराचे स्नायू शिथिल झाले आहेत. माझे हृदय आणि माझे फुफ्फुसे शिथिल झाली आहेत. माझे मस्तिष्क शिथिल झाले आहे. माझे संपूर्ण अस्तित्व शिथिल झाले आहे. असे साधारणतः 5 मिनिटां असे म्हणत साधारणतः 5 मिनिटांनंतर मी झोपेच्या गुंगीसारख्या अवस्थेत जायचो. त्यानंतर मी पुढील सत्याचे उच्चारण करायचो: ईश्वराची परिपूर्णता आता माझ्यामार्फत व्यक्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची कल्पना आता माझ्या अचेतन मनात भरून राहिली आहे. ईश्वरापाशी माझी जी छबी आहे ती परिपूर्ण छबी आहे आणि माझे अचेतन मन ईश्वराच्या मनातील त्या परिपूर्ण छबीनुसार माझ्या शरीराची पूर्ण निर्मिती करीत आहे. हे धर्मगुरू या पद्धतीने उल्लेखनीयरित्या बरे झाले. परिपूर्ण स्वास्थ्याची कल्पना अचेतन मनाला साध्या व सरळसोट मार्गाने कळवण्याचे तंत्र त्याने वापरले. तुमच्या अचेतन मनाला परिपूर्ण स्वास्थ्याची कल्पना देण्याचा आणखीन एक अद्भुत मार्ग म्हणजे शिस्तबद्ध व शास्त्रीय प्रतिमांकन. अर्धांगवायू झालेल्या एका माणसाला मी सांगितले की त्याने स्वतःचे असे सुस्पष्ट चित्र रंगवायचे ज्यात तो त्याच्या कार्यालयात इकडे तिकडे हिंडत आहे, त्याच्या टेबलाला स्पर्श करीत आहे, फोनवर बोलत आहे आणि इतर सगळी कार्य करीत आहे जी त्याने बरी झाल्यावर केली असतील. मी त्याला समजावून सांगितले की पूर्ण आरोग्याचे मानसिक प्रतिमांकन त्याच्या अचेतन मनाद्वारा स्वीकारले जाईल. त्याने स्वतःला त्या भूमिकेत झोकून दिले. त्याला असे जाणवू लागले की तो खरोखरच ऑफिसमध्ये परत आला आहे. त्याला माहित होते की त्याच्या अचेतन मनाने त्याने काही निश्चित मूर्त काम करण्यासाठी दिले आहे. त्याचे अचेतन मन एक अशी फिल्म होती जिच्यावर ते प्रतिमांकन होत होते, चित्र उमटत होते. त्याने अनेक आठवड्यासाठी प्रतिमांकनाची शिस्त पूर्ण उत्कटतेने पाळली. मग एके दिवशी घरात कोणीही नव्हते आणि फोनची घंटा वाजू लागली. टेलिफोन त्याच्या बिछाण्यापासून 12 फूट दूर होता. तरी तो तिथपर्यंत पोहोचला व त्याने फोन उचलला. त्याच क्षणापासून त्याचा आजार नाहीसा झाला. त्याच्या मानसिक प्रतिमांकनाला त्याच्या अचेतन मनाने प्रतिसाद दिला आणि तो बरा झाला. हा माणूस एका मानसिक अडथळ्याने पीडित होता. तो त्याच्या मेंदूत निर्माण होणाऱ्या मज्जा आवेगांना त्याच्या पायापर्यंत जाण्यापासून परावृत्त करायचा. त्यामुळे तो चालू शकत नव्हता. तेव्हा त्याचे लक्ष त्याच्या आतील उपचारक शक्तीकडे वळवले. त्याचबरोबर त्याच्या एकाग्रतेने लक्ष केंद्रित करण्यापासून शक्ती प्रकाश वाहू लागला व तो पुन्हा चालू लागला. तुम्ही विश्वास ठेवून प्रार्थनेत जे मागाल ते प्राप्त करा. MAT 21.22. मित्रांनो, इथे प्रकरण 4 संपलेलं आहे. धडा 4 संपलेला आहे. पार्ट 1 मध्ये. पार्ट 2 मध्ये तुम्ही प्रकरण 4थ्या नंतर 5वं प्रकरण ऐकावे ही माझी विनंती आहे. हा ऑडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येकाच्या जीवनात अचेतन मनात शक्ती पोहोचण्यासाठी माझा हा प्रयत्न आहे आणि माझ्या प्रयत्नात तुम्ही सहभागी व्हा. इतरांना धन, समृद्धी, संपत्ती, स्वास्थ्य देण्यासाठी तुम्ही निमित्त बना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.